Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to all of you. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. I hope this morning is really good for all of you. आजची सकाळ तुम्हा सगळ्यांसाठी खरोखर चांगली असेल अशी आशा आहे. Even if it is not, it will turn out to be good. आणि नसली तरी ती चांगली होईल. Because God will work everything for your good. कारण देव सगळं तुमच्या चांगल्यासाठी करेल. Provided you hear the word of God and apply the word of God. जर तुम्ही देवाचं वचन ऐकलं आणि ऐकलेलं वचन पाळलं तर मग पुढची स्टोरी नाही तर इथेच फुल स्टॉप. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. We'll continue from where we left last week. गेल्या आठवड्यामध्ये जिथे मी सोडलं होतं तिथून पुढे जाऊया. थोडा Banish हमिंग आहे, हमिंग. worry. काळजी काढून टाका. Banish worry. काळजी नाहीशी करून टाका. Amen. आमेन. We'll open our Bibles to Philippians chapter 4 verse 7. फिलिप्पी 4 अध्याय त्यातलं 7 वचन आहे, आपण सर्वांनी काढूया. फिलिप्पी 4:7. Be anxious for nothing, but in everything by prayer and supplication let your requests be made known unto God. फिलिप्पी 4:7 मध्ये लिहिलंय, आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमची हृदये व तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखील. कशाचीही चिंता करू नका, तर सर्व गोष्टींविषयी 6 आणि 7. Yes. कशाचीही चिंता करू नका, तर सर्व गोष्टींविषयी उपकार स्तुती सहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. Be anxious, that means be not worried. कशाचीही चिंता करू नका. Be not worried about anything. कशाचीही चिंता करू नका. Anything. कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका. Let the devil do what he wants. सैतानाला जे करायचं आणि धुमाकूळ घालायचा घालू दे. But I will not worry. मी नाही काळजी करणार. That is what God is saying. असं देव सांगत आहे. We should not be worried with what the devil is doing. सैतान जे काही करतो त्याची काळजी आपण करायची नाही. Last week I gave you 15 facts of worry. गेल्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला 15 मुद्दे किंवा वास्तविकता सांगितल्या काळजीविषयीनं. Today, आज the second point. त्यातलं दुसरं मी सांगणार आहे How to deal with worry. की काळजी जर आली तर ती कशी हाताळायची. How to deal with worry. काळजी व्हायलाच लागली, चिंता व्हायलाच लागली तर ती हाताळायची कशी. You know, the Bible is loaded with wisdom principles बायबलमध्ये ज्ञानाची तत्व भरपूर आहेत, where you can deal with worry. जिथे आपण चिंता कशी हाताळायची ते बघू शकतो You can counter worry. आणि त्या चिंतेच्या विरोधात जाऊ शकतो. You can eliminate worry from your life. आणि चिंतेला समूळपणे आपल्या जीवनातून नाश करू शकतो. How? कसं? By following some scriptural guidelines. शास्त्र वचनामध्ये जे काही थोडं मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे ते पाळून. Now, worry cannot be left alone. काळजी एकटी सोडली जाऊ शकत नाही. Worry does not have its own death. आणि काळजीला असं स्वतःचं मरण आपोआप येणार नाही. If you leave worry, जर तुम्ही काळजी सोडली yet it will follow you. तरी ती काळजी तुमच्या मागे येणारच. Worry does not just go on its own. चिंता आणि काळजी अशी आपोआप जात नाही. You have to deal with worry. तुम्हाला ती काळजी जर आली, चिंता जर आली तर त्याला हाताळायला लागेल. Because worry is a stranger कारण चिंता एक अनोळखी आहे. for a child of God. देवाच्या लेकरांसाठी चिंता एक परकी बाब आहे. We should not allow worry to take its strength in our lives. आणि त्या परक्या चिंतेला आपण आपल्या जीवनातली शक्ती, ताकद चोरू नाही द्यायची. So worry cannot be something that can be left to die a natural death. तर काळजीला तुम्ही अशी सोडू नका. चिंता व्हायला लागली तर असं सोडू नका, असं म्हणून की नाही ती चिंता आपोआप जाईल. चिंता व्हायला लागली तर ती आपोआप जात नाही. It will not die on its own. You have to give it a decent funeral. चिंतेला स्वमरण येत नाही. तुम्हाला तिला मारून एक योग्य मयत द्यावी लागेल. Amen. आमेन. You cannot expect it to live on its own. आणि तुम्ही ही आशाच करू शकत नाही की ती चिंता मला स्वतःहून सोडून जाईल. And just as worry is a deliberate attempt to throw you off balance, आणि चिंता जसं मुद्दामून येते आणि तुम्हाला असंतुलित करायचा प्रयत्न करते, you also should make deliberate attempts to counter the arrow of worry. तुम्ही सुद्धा मुद्दामून प्रयत्न करायचे आलेल्या काळजीच्या बाणाला नाहीस करायला. If he is against you, you be against him. जर ती काळजी किंवा चिंता तुमच्या विरोधात येत आहे तर तुम्ही तिच्या विरोधात जा. Are you getting me? समजताय ना मी काय म्हणतोय. Don't play defense. आणि त्यामध्ये फक्त बचाव करायचा प्रयत्न करू नका. Worry never plays defense. काळजी कधीच बचावाचा खेळ खेळत नाही. Worry is always offensive. काळजी नेहमी हल्लाच करायला येते. And you also should be offensive towards worry. आणि तुम्ही सुद्धा आलेल्या काळजीवर हल्ला बोलच करायला पाहिजे. Amen. Amen. Worry is a form of silent terrorism. काळजी म्हणजे एक शांत दहशत आहे.
आतंक. silent terrorism. काळजी आणि चिंता म्हणजे एक शांत आतंक आहे. Worry is a terrorist चिंता एक आतंकवादी आहे आणि चिंता एक शांत आतंक आहे. because कारण why I said terrorist is terrorists, they always put fear in you. मी का म्हटलं आतंक, कारण आतंकवादी नेहमी आपल्यामध्ये आतंक, भीती आणि दहशत घालतात. Worry always puts fear in you. चिंता नेहमी आपल्यामध्ये भीती घालते And worry can enter you very silently. आणि चिंता अगदी शांतपणे आपल्यात घुसू शकते. आपल्याला कळणार पण नाही की मला टेन्शन आलंय. You may not even know. तुम्हाला समजणार पण नाही. Only when you are in the ICU because of depression, you know it started with worry. नैराश्य आल्यामुळे शेवटी तुम्ही दवाखान्यात गेला, आयसीयू मध्ये गेला की मग तुम्हाला समजायला लागेल हे सगळं चिंतेमुळे सुरू झालेलं होतं. कळतंय ना मी काय म्हणतोय? Amen. आमेन. You may not even know तुम्हाला कळणार पण नाही how it has suddenly entered you. की कसं हे अकस्मात तुमच्यामध्ये आलं. And so to stop the activities of this kind of तर terror, अशा पद्धतीचा जो आतंक आणि दहशत आपल्यामध्ये माजतो तो बंद करायला you need to map out a counter-terrorism strategy. तुम्हाला एक नकाशा करून त्या आतंकाविरुद्ध मी आता आतंक कसा घालणार आहे ते बघायला लागेल, त्याची योजना करायला लागेल. It's not your strategy आणि ती काही तुझी योजना नसणार आहे that will work with worry. आणि तू केली योजना तरी ती चालणार नाही, कारण चिंतेला आपली योजना करून काही होत नाही. It is God's strategy. चिंता जर व्हायला लागली तर देवाची जी योजना आहे, देवाने आपल्याला जे सांगितलं आहे तदनुरूप तिला आपण लढायचं. We need to follow God's principles आणि to deal with every kind of worry. देवाच्या तत्वांमागे आपण चालायचं, देवाच्या तत्वांनी त्या हाताळायचं, सगळ्या पद्धतीच्या चिंतेला काढायला. There are certain things you need to arm yourself with. आणि काही गोष्टींनी तुम्ही स्वतःला सज्ज करायचं, त्या गोष्टी धारण करायच्या. A few points I will give you. काही मुद्दे मी देईन तुम्हाला. First point, पहिला मुद्दा त्यात repentance. पश्चाताप. Repentance. पश्चाताप. Sometimes कधी कधी sin will cause you to worry. पाप तुला काळजी करायला लावतो. Guilt will always cause you to worry. ती जी गिल्टी भावना, दोषी भावना असते ना, ती तुला टेन्शन देते, चिंता देते. There is only one way to deal with this kind of worry. अशा पद्धतीच्या चिंतेला हाताळायचा एकच मार्ग आहे. 1 John 1:9. 1 योहान 1:9. If we confess our sins, आपण जर आपलं पाप कबूल केलं He is faithful and just to तर तो- forgive us our sins and तर- to cleanse us from all unrighteousness. तर तो विश्वासू आणि न्यायी आहे आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा करायला आणि आपल्या सर्व अशुद्धतेपासून आपल्याला साफ करायला. 1 योहान 1:9. The moment He forgives you, ज्या क्षणाला प्रभू तुम्हाला क्षमा करेल stop worrying about judgment. त्या क्षणापासून न्यायाची काळजी करू नका. Are you getting me, people? कळतं ना की आता माझा न्याय होणार, आता मला जज केलं जाणार, त्याची चिंता करायची नाही. प्रभूंनी माफ केलं, संपलं. The battle against worry begins with genuine repentance. आणि चिंतेविरुद्धचं जे युद्ध आहे ना, ते अस्सल पश्चातापाने सुरू होतं. Worry after repentance is a sin. पश्चातापानंतर सुद्धा जर चिंता व्हायला लागली आणि चिंता केली तर ते पाप आहे. Write it down. हे लिहून ठेवा. पश्चाताप केल्यानंतर मी परत डोक्याला हात मारून चिंता करायला लागलो इज इक्वल टू पाप असं लिहा. It is contrary to the word of God. कारण ते देवाच्या शब्दाच्या विरुद्ध आहे. पश्चाताप केल्यानंतर चिंता नाही, मोकळीकता पाहिजे. You must tell God तुम्ही देवाला सांगायला that you are पाहिजे. sorry for allowing unbelief through worry. देवाला तुम्ही सांगायचं की चिंतेद्वारे माझ्या मनामध्ये मी अविश्वास येऊ दिला, शंका संदेह येऊ दिले, मला क्षमा कर दे बापा. You must tell God देवाला तुम्ही सांगायचं that you know you have acted contrary to the word की देवाच्या शब्दाच्या विरोधामध्ये तू काहीतरी केलेलं by आहे. allowing worry to enter in you. देवाचा शब्द तू कुठेतरी पाळला नाही, देवाच्या शब्दाच्या विरोधात तू काहीतरी केलं आणि त्यामुळे ती चिंता तुझ्या आतमध्ये घुसली. Once you repented, एकदा तू पश्चाताप केला त्याविषयीनं it is over. की संपलं, विषय संपला. And don't go after it आणि again. मग त्याच्या मागे परत जायचं नाही. Don't allow worry and doubt and unbelief to seep in you. त्या काळजीला, चिंतेला, शंकेला, संदेहाला परत आपल्यामध्ये घुसू नाही द्यायचं. Amen. आमेन. Because you allow this worry to take over your life, पण तुम्ही त्या चिंतेला परवानगी देता आपल्या जीवनाचा ताबा घ्यायला. it troubles your body, आणि soul and म्हणून spirit. म्हणून ती चिंता, ते टेन्शन तुमच्या जीवाला, आत्म्याला, शरीराला खलास करतं ना बेटा. Second point, दुसरा मुद्दा, scripture. शास्त्र वचन. The word of God is the most powerful weapon against worry. देवाचा शब्द, देवाचं वचन जे आहे ते काळजी विरुद्धचं सगळ्यात मोठं हत्यार आहे. For every arrow of worry, आणि काळजीचा जो प्रत्येक बाण आपल्यावर येतो there is a scripture to counter it. त्याच्यावरती शास्त्र वचन आहेच. त्याला विरोध करायला कुठलं ना कुठलं वचन देवाने आपल्याला दिलेलं आहे जे आपण चिंतेच्या विरोधात वापरू शकतो. But for that you need to read the Bible every day. पण त्याच्यासाठी बायबल तू रोज वाचायला पाहिजे. If you don't read the Bible, you don't know how to counterattack
attack. जर आपण बायबल वाचलं नाही, बायबलचं आपल्याला माहितीच नाही, तर आलेल्या हल्ल्यांवरती हल्ला बोल परत कसा करायचा हे आपल्याला कळणार नाही. Every day spend some quality time in reading the word of God. दर दिवशी थोडासा चांगला वेळ देवाचं वचन वाचण्यामध्ये घालवा. Bible says बायबल म्हणतं in 2 Timothy 1:7, 2 तिमोथी पहिला अध्याय त्यातलं 7 वचन, for God has not given us a spirit of fear, कारण देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाहीच आहे, but of power and love and sound mind. तर देवाने आपल्याला प्रीतीचा, सौम्यतेचा आणि सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. Where there is love, there is no worry. जिथे प्रीती असते तिथे टेन्शन नसतंच. Where there is sound mind, there is no worry. जिथे सौम्य मन असतं तिथे चिंता नसते. Where there is power, there is no worry. जिथे सामर्थ्य आहे तिथे चिंता नाहीये. So keep these three things in mind. तर या 3 गोष्टी मनामध्ये नेहमी ठेवा. So read the Bible every day. बायबल रोज वाचा, You need to attend the church चर्चला नियमितपणे या and hear the word of God. आणि आल्यानंतर देवाचं वचन ऐकायला बसा. Because कारण without hearing the word of God, देवाचं वचन ऐकल्याशिवाय you will not have faith or you will not develop faith to fight worry. तुमचा विश्वासच वाढणार नाही आणि आलेल्या चिंतेला, काळजीला, टेन्शनला कसं हाताळायचं, कसं त्याला विरोध करायचा तुम्हाला कळणारच नाही. There is no other way to get faith in you except reading the word of God. बाकी कुठली रीत नाहीये. देवाचं वचन वाचूनच, ऐकूनच तुमच्यामध्ये विश्वास येऊ शकतो. Are you getting me, people? कळताय ना मी काय म्हणतोय? Then faith comes to tackle worry. आणि मग विश्वास येतो त्या चिंतेला हाताळायला. God said देव बोलला in Isaiah 41 verse 10, यशया 41 10 वचन, fear not, भिऊ नका for I am with you. कारण मी तुमच्या सोबत आहे. Be not dismayed, नाराज होऊ नका for I am your God. कारण मी तुमचा देव आहे. I will strengthen you. मी तुम्हाला शक्ती देईन. Yes, I will help you. हो, मी तुम्हाला मदत करीन. I will uphold you with my righteous right hand. यशया 41 10, तू भिऊ नको कारण मी तुझ्या पाशी आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला सबळ करीन. होय, मी तुझे सहाय्य करीन. होय, मी आपल्या न्यायीपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन. बेटा, मी तुला पडू नाही देणार. Praise God. असं देव म्हणतोय. Start memorizing verses that deal with worry. आणि चिंतेविषयीनं जी काही वचनं बायबलमध्ये दिलेली आहेत ना, ती थोडीशी पाठ करून हृदयात ठेवा. When I just stepped into this Christian circle, जेव्हा मी नुकताच या ख्रिश्चन वर्तुळात आलो, I used to carry packets which had all the verses म्हणजे of the जेव्हा मी Bible. नुकताच प्रभू येशूकडे आलेलो होतो, नवीन होतो येशूमध्ये, त्यावेळेला ना आमच्याकडे एक पत्त्यांचा कॅट असायचा आणि त्या पत्त्यांवरती, त्या पानांवरती देवाचं वचन लिहिलेलं We असायचं. used to carry it in our pocket. आणि आम्ही सर्वजण आमच्या खिशात किंवा आमच्या पर्स मध्ये ते घेऊन फिरायचो. One we used to remove, by heart it and keep it back. आणि एक वचन त्यातलं काढून आम्ही पाठ करून ते परत ठेवायचो. 1 John 1:9 is one of them. If Yes. you confess your sins, he is faithful and just वगैरे वगैरे. सुनील जॉन ब्रदर will know it. We always carried that small packet. आणि I नेहमी don't know whether you आमच्याकडे get it today. खिशामध्ये तो कॅट असायचा पत्त्यांचा, ज्याच्यावर वचनं लिहिली आहेत. Amen. मग ते स्मरणात People are जात shocked नाही. today. What is it you're talking? We know हो ना. about cat, that is हो, cards. हो. अलीकडे विलियर लोकांना हे ऐकून असं आश्चर्य वाटतं. अच्छा, ऐसा करते भी थे क्या, करते क्या ऐसा? Yes. हो, म्हणून तर ऐसे हे हम लोग. Amen. अलीकडे तुम्हाला नवीन वाटेल हे काय आहे पत्त्यांचा कॅट वगैरे. See, that's why you are struggling and I am not. म्हणून तुमचे संघर्ष आणि डोकेफोड चालू आहे, पण माझी नाहीये. You need to memorize the verses. तुम्ही वचनं थोडी पाठ करा. Amen. पाठच करा, मी तर म्हणतो थोडी वचनं आता. You need a working knowledge of God's word तुम्हाला देवाच्या शब्दाचं काम करायचं सामर्थ्य आणि ज्ञान असायला पाहिजे if ना. you want to combat worry. जर तुम्हाला चिंतेला हाताळायचं असेल तर शब्दाचं ज्ञान पण पाहिजे की वचनात काय लिहिलंय. You also need to commit to memory a good number of anti-worry scriptures. आणि चिंतेच्या विरोधामध्ये जी काही वचनं आहेत ना, ती अगदी बरीच सारी तुम्हाला पाठ पाहिजेत. You know, once I thought I will write some small scripture verses where which is pertaining to worry or fear or many kinds of things. एकदा मला असं वाटलं की चिंता म्हणा, काळजी म्हणा किंवा आणि काही म्हणा, त्याच्याविषयीनं जी काही वचनं आहेत ती मी लिहीन, And then I can keep it here. And then you लिहावी can have आणि it. मी ते ठेवा. आपण म्हणतो आपणच त्याचे पत्त्याचे कॅट तयार करून ठेवू बाहेर. So तुम्ही what घेऊन जा. happens whenever you are in debts, you will read that. म्हणजे कर्ज, समजा तुम्हाला कर्ज झालेलं आहे उदाहरणार्थ, तर कर्जाविषयीनं जी वचनं आहेत ती तुम्ही वाचाल And you will claim those promises of आणि God. तुम्ही ती वचनं देवाची मागाल, क्लेम कराल की देव बाप्पा ह्यातनं मला बाहेर काढ. वेगवेगळ्या मुद्द्यांवर, वेगवेगळ्या विषयांवर देवाची असलेली वचनं. Amen. कर्ज म्हणा, काळजी म्हणा, भीती म्हणा आणि काही म्हणा. Third point, तिसरा मुद्दा, prayer. प्रार्थना. Prayer, by prayer you can combat worry. प्रार्थना करून तुम्ही काळजीला,
लढा देऊ शकता. Prayer is a powerful antidote to worry. प्रार्थना म्हणजे सामर्थ्यवान लस आहे चिंतेच्या विरोधात. When you immerse yourself in the ocean of prayer, जेव्हा तुम्ही प्रार्थनेच्या महासागरात स्वतःला बुडवून टाकाल ना, every seed of worry will be washed away in the name of Jesus. तेव्हा चिंतेचं प्रत्येक बीज त्या प्रार्थनेच्या महासागरात कुठेतरी वाहून जाईल It will not stay in you. आणि तुमच्यात ते राहणारच नाही. तो प्रार्थनेचा महासागर एवढा मोठा असेल. If you want to combat worry, जर तुम्हाला काळजीला तोंड द्यायचं असेल, seek God's face every day. चिंतेला लढा द्यायचा असेल, तर देवाचं मुख रोज बघा. Every day see God's face. रोज देवाचं मुख पहा. Nobody has to tell you to see God's आणि face. कोणी तुम्हाला सांगायची वेळ येऊ देऊ नका की अरे प्रार्थना करना प्रार्थना करना. The husband should not tell the wife to pray. नवऱ्याने बायकोला ती सांगायची वेळ येऊ नये की अगं प्रार्थना कर. Wife should not tell the husband to pray. त्या बायकोनं पण नवऱ्याला ती सांगायची वेळ येऊ नये कधी की प्रार्थना करा ना. The parents should not tell the children to pray. आई वडिलांवर सुद्धा ती वेळ कधी येऊ नये की त्यांना होऊन सांगावं लागतं मुलांना की अरे प्रार्थना करा. Because each one has his worry to deal with. कारण प्रत्येकाला काही ना काही काळजी असते जी हाताळायला लागते. And God is ready to help you. आणि देव तुम्हाला सहाय्य करायला तयार आहे. Whether you are a husband, wife or children. तुम्ही नवरा असाल, बायको असाल, नाही तर मुलं असाल. Pray and then leave it in the hands of God. प्रार्थना करा आणि तत्पश्चात ते देवाच्या हातामध्ये सोडून द्या. And by the time you have spent some minutes or hours praying, आणि काही मिनिटं काही तास तुम्ही प्रार्थना केल्यानंतर there will be nothing to worry about. काहीही असं नसणार आहे की ज्याची चिंता करण्यासारखं राहील. Not that the problem will be solved instantaneously. असं काही नाहीये की ती समस्या आणि तो प्रश्न लगेच सुटला. The worry will be solved त्याची instantaneously. चिंता जी तुला ठार मारत होती ती चिंता लगेच सुटेल प्रार्थना केल्यानंतर. Because many times it's not the problems that give you sickness and disease, it's your worry regarding those problems that kill you before time. का अनेक वेळा ते प्रश्न आणि त्या समस्या तुला ठार मारत नाहीत बेटा, पण ते प्रश्न आणि समस्या आल्यानंतर डोक्याला हात मारून टेन्शन घेऊन जे तू बसतो ना, ते टेन्शन तुला ठार मारत आहे. Trouble doesn't kill you, worry kills you. त्रास नाही तुला ठार मारत, त्या त्रासाचं तू घेतलेलं टेन्शन तुला ठार मारत आहे. Tribulation does not kill you, it is the worry and anxiety that kills you. संकट तुला ठार मारत नाहीये, त्या संकटांमुळे आलेलं टेन्शन तुला ठार मारत आहे. That's why God deals with your heart first before he deals with your situation. आणि म्हणून ना देव तुझ्या हृदयाला पहिलं हाताळतो. तुझी परिस्थिती हाताळण्या अगोदर देव तुझं हृदय पहिलं हाताळतो. That's why he said म्हणून देव बोलला in Philippians 4:7 and 8, फिलिप्पी 4:7 आणि 8 मध्ये, be anxious for nothing, कशाची चिंता करू नका, but in everything by prayer and supplication, सर्व गोष्टींविषयी उपकार स्तुती आणि प्रार्थना विनंती करून with thanksgiving, आभार प्रदर्शन करून let your request be made known unto God. आपली मागणी देवाला कळवा. And the peace of God, आणि देवाची शांती which surpasses all understanding, जी सर्व बुद्धीच्या पलीकडची आहे, will guard your heart and your minds through Christ Jesus. ती तुमची हृदय तुमचे विचार ख्रिस्त येशू मध्ये He राखेल. will first guard your hearts and your minds. पहिलं देव तुझ्या हृदयाचं रक्षण करेल, मनाचं रक्षण He करेल. will deal with your minds and your hearts. देव पहिलं तुझ्या हृदयाला तुझ्या मनाला हाताळेल Then he will deal with your situation. आणि मग तुझ्या परिस्थितीला हाताळेल. What is the use if he deals with the situation and by that time that worry killed you? काय फायदा देवाने येऊन त्या परिस्थितीला हाताळलं पण बाय देन त्या परिस्थितीचं टेन्शन घेऊन तू मेला, Isn't it? है ना? त्या परिस्थितीचं टेन्शन घेऊन तू मेला. देवानी पहिली परिस्थिती हाताळून फायदा नाही. देवाला पहिलं तुला हाताळावं लागतं की तू शांत हो. Worry is the evidence of prayerlessness. चिंता कशामुळे होते माहितीये? एखाद्याला जर चिंता सारखी होतीये तर याचा अर्थ तो प्रार्थना करत नाही, Amen. प्रार्थना कमी पडतीये किंवा प्रार्थनाच करत नाहीये म्हणून त्यांना चिंता आहे. And those who worry only will never pray. आणि जे लोक चिंता करत बसतात ना ते प्रार्थना करतही नाही. And those who pray will never worry. आणि जे प्रार्थना करत असतात ते चिंता करत नाहीत. Amen. हे लिहून ठेवा, चिंता करणारे प्रार्थना करत नाहीत, प्रार्थना करणारे चिंता करत नाहीत. And those who worry reveals that they have abandoned the altar of prayer. आणि जे चिंता करणारे असतात त्यांनी प्रार्थनेच्या वेदीला कुठेतरी लांब सोडलेलं आहे असंच म्हणायचं. Never abandoned the altar of prayer. प्रार्थनेच्या वेदीला असं गुंडाळून ठेवू नको देऊ. Wherever Abraham went, he carried the altar of prayer. अब्राम जिथे कुठे गेला तो प्रार्थनेची वेदी घेऊन गेला. Wherever Lot went, he carried nothing. आणि लोट जिथे कुठे गेला रिकाम्या हातानेच गेला. If your heart is getting crowded जर तुझ्या हृदयामध्ये गर्दी होतीये, with lots of worry, तुझ्या हृदयामध्ये टेन्शनची गर्दी झाली, याचं टेन्शन त्याचं टेन्शन, इनका उनका सगळं टेन्शन, and it is not going away, आणि ते टेन्शन जातच नाहीये, then you have to get into night vigil. तर मग तुला रात्रभर प्रार्थनेला बसायला हवं. You need to have a prayer retreat. आणि तुला प्रार्थनेची रिट्रीट करायला पाहिजे. All alone, you and God. तू आणि देव, प्रार्थनेची रिट्रीट, अगेन ट्रीट. Praise God. देवाला धन्यवाद. A night vigil will do wonders. नाईट विजिल आमच्या काळामध्ये आम्ही खूप करायचो. नाईट विजिल तसं रात्रभर प्रार्थना करायला लागेल. We used to carry
batteries of cars on the mountain top and put one bulb there, lit it up and pray. आम्ही कारच्या बॅटऱ्या घेऊन रेंजिलच्या टेकडीवरती जाऊन बसायचो, त्यावरती एखादा बल्ब लावून रात्रभर प्रार्थना करायला. Because there was, in that military area, there was no light. कारण मिलिटरी एरिया रेंजिल मध्ये आणि तिथे अजिबात लाईट रात्रीचे नसायचे आणि Whole आम्ही night we used to pray. पूर्ण रात्रभर आम्ही प्रार्थना करत असायचो तिथे. छोटा ग्रुप होता आमचा, Hardly 10-15 people. 10-15 लोक होती, But we used to pray the whole night. पण अख्खी रात्र आम्ही प्रार्थना करायचो. Even when it rained, पाऊस जरी आला we used to drench there and get drenched and still pray. आम्ही भिजत बसायचो तिथे आणि प्रार्थना करायचो, पण सोडायचो नाही. You have come out of through prayer. प्रार्थनेमुळे असे वर आलेलो आहे. You have come out through that prayer. त्या प्रार्थनेतनं तुम्ही जन्म घेतलाय. Amen. त्या प्रार्थनेतून, त्या ज्या प्रार्थना केलेल्या आहेत ना, त्यातून तुमचा जन्म झालाय बेटा. Many churches that are functioning here in Pune and Maharashtra have come out through that prayer. आणि पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक सारे चर्च आज जे चालतायत ते त्या प्रार्थनेतनं जन्माला आले. All those who came out through my ministry, जे सगळे माझ्या मिनिस्ट्रीतून पैदा झाले, today who are ministering all over, आणि बाहेर पडून सगळीकडे सेवा करायला लागले, they all came out because we 12 or 15 people prayed. ते सगळे आम्ही 12-15 लोक तिथे असं रात्रभर प्रार्थना करत बसायचो, त्यामुळे जन्माला आलेले आहेत. When you pray, प्रार्थना केली ना things happen. की गोष्टी घडतात बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. Miracles happen. चमत्कार घडतात And you will see those miracles happening before आणि your ते eyes. चमत्कार तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर घडताना दिसतील. You will see it. तुला स्वतःला ते चमत्कार घडताना दिसतील. God will make you to see it. देव तुला ते बघायला लावेल की बघ तू प्रार्थना केली होती ना, त्याचं हे उत्तर आहे. Paul and Silas were in the prison. पॉल आणि सिला तुरुंगात होते. They started praying and praising God. त्यांनी तिथे तुरुंगामध्ये प्रार्थना आणि स्तुती आराधना सुरू केली ना, Suddenly, अचानक God made them to see. देवाने त्यांना पाहायला लावलं. The locks were opened. सगळी कुलप उघडली, The doors came out of the hinges. सगळी दारं उघडली, There was an earthquake. दारं उघडली आणि भूकंप झाला. And they were released by the power of prayer. आणि देवाच्या त्या प्रार्थनेच्या सामर्थ्यामुळे त्यांना सुटका You मिळाली. can pray out worry from your life. तुम्ही तुमच्या जीवनातनं त्या काळजीला, त्या चिंतेला प्रार्थना करून काढून लावू शकता. Amen. पण प्रार्थनेला कमी नका लेखू. Let me encourage you to carry out a spiritual retreat. मला तुम्हा लोकांना आज हे प्रोत्साहन देऊच दे की तुम्ही एक आध्यात्मिक रिट्रीट करा स्वतः. You know, make an inventory. This is troubling me every day. आणि थोडंसं जरा लिहून ठेवा की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीची चिंता होतीये, त्रास होतोय. Write it down. लिहून ठेवायचं ते की All those points. हे सगळे मुद्दे लिहायचे की ह्या गोष्टींनी मला फार टेन्शन येतं, ह्यांच्यामुळे मला फार टेन्शन येतं. Say, जे असेल ते write their names also. त्यांची नावही लिहा. This is like Ahab, a troublemaker. की आहाब राजासारखा हा एक मला त्रास देऊन माझ्या जीवामागेच लागलाय. इस्रायल राणी सारखी ही एक मला सोडेच ना. Amen. So all write all those lists सगळी ती यादी लिहा and meet it with the challenge of prayer. आणि प्रार्थनेतून त्याला आव्हान द्या. And by the time आणि जोवर you have gone through your prayer session, तुम्ही तुमची प्रार्थना करून संपाल, you will see things have changed तुम्हाला already. गोष्टी बदललेल्या दिसतील. ऑलरेडी ते लोकही बदललेले दिसतील. Even if it is not being resolved right away, you will get a great assurance in your heart that help is on the आणि way. लगेच जरी ती समस्या सुटली नाही ना, तरी हृदयामध्ये तुम्हाला एक खात्री मिळेल की माझी मदत वरून येत आहे. Amen. आमेन. If you are pushed to the wall, जर तुम्हाला असं भिंतीवर एकदम कानाकोपऱ्यात ढकललंय कोणी, pray. प्रार्थना करा. That wall will come down. ती भिंतच खाली पडेल. Amen. ती भिंतच खाली पडेल. Prayer will silence every worry. प्रार्थना प्रत्येक चिंतेला शांत करते. All the screaming of worry will stop when you pray. चिंतेचा सगळा आरडाओरडा तू प्रार्थनेला बसला की थांबतो. It will become null and void. अगदी शून्यामध्ये निघून जातो तो चिंतेचा आरडाओरडा तू प्रार्थनेला बसल्यावर. People like to gossip. लोकांना मात्र चहाड्या करायला फार आवडतात ना. They don't like to pray. लोकांना प्रार्थना करायला आवडत नाही. इनकी उनकी बातें करने का बहुत पसंद है लोगों And that's को. why in the natural level they are fighting against one आणि मग काय another. होतं, नैसर्गिक स्तरावरती ते एकमेकांशी भांडायला येतात. Most of the fights of mine is done in my prayer पण room. माझी जास्तीत जास्त भांडण आणि लढाया माझ्या प्रार्थनेच्या खोलीत होतात. I don't fight with anyone. मी कुणाशीच भांडत नाही. And when I pray and come out, आणि प्रार्थना करून मी बाहेर आलो ना, those who want to fight will never fight की with me. ज्यांना माझ्याशी भांडायची तीव्र इच्छा होती ते येतच नाहीत माझ्या समोर. They don't fight. नाही भांडत. Sometimes when I get angry also they become cool. आणि कधी कधी मी चिडलो तरी ते शांत होतात. Why? का? The power of prayer. प्रार्थनेचं सामर्थ्य. God backing you. देव तुला पाठिंबा देत आहे, तो पाठिंबा.
Those people who are addicted to prayer, ज्या लोकांना ना प्रार्थनेचं व्यसन लागलेलं असतं ना, generally they have no time to worry. आणि जनरली त्या लोकांना टेन्शन घ्यायला वेळच नाही, कारण त्यांना हे पण एक व्यसन आहे, प्रार्थनेचं व्यसन. आणि हे व्यसन जर कोणाला लागलं असेल ना, तर त्यांना टेन्शन करायला वेळच नसतो, कारण प्रेयर मध्येच आपला तर वेळ चाललाय. A prayerful heart is often very strong in every area of the life. प्रार्थना करणारं हृदय ना आयुष्याच्या सगळ्या भागांमध्ये असं दणकट असतं, ते ढिल्लपिल्ल नसतं. I cannot exactly say it, but when you are a praying person, अचूकपणे मला शब्दात ते व्यक्त करता येत नाहीये, पण आपण जर प्रार्थना करणारे असू ना, nobody really goes against you. तर कोणी आपल्या विरोधामध्ये ऍक्च्युअली जात नाही. And you also never harbor worry. आणि तुम्ही सुद्धा चिंता घेऊन डोक्याला हात मारून बसत नाही. Everything becomes cool for you. सगळं शांत बनतं तुमच्यासाठी. शांत. Amen. आमेन. आमेन. So to calm down worry, pray. तर चिंतेला शांत करायला प्रार्थना कर. Fourth point, चौथा मुद्दा, faith. विश्वास. Faith is the best spiritual insecticide against worry. आणि विश्वास काळजी आणि टेन्शनच्या विरोधामध्ये असलेला एक अतिशय प्रभावशाली कीटकनाशक आहे. You know, कीटकनाशक, pesticide. कीटकनाशक रहता ना, ये टेन्शन एक कीटक आहे, कीड़ा आहे. Yeah, it's a insect. हा टेन्शन नावाचा, काळजीचा, चिंता करायचा एक किडा आहे, किडा. You know, some of the songs you love, but mosquito songs you don't love, isn't it? काही गाणी तुम्हाला आवडतात, पण मच्छर गाणं गातं ते नाही आवडत. You always brush him. गु गु, मग तुम्ही असंच करता. Say, and then you spray some insecticide. आणि मग काहीतरी औषध मारता. Trusting in the Lord प्रभूवर विश्वास will ठेवणं banish worry from your heart. तुझ्या हृदयातून चिंतेला काढून टाकेल. नॉट अलाउड, प्रोहिबिटेड एरिया असं म्हणेल. Amen. Because worry is the evidence of faithlessness. कारण चिंता, तुला जी चिंता होते ना, तो कसला पुरावा माहितीये? तो याचा पुरावा आहे की तुझ्यात विश्वासच नाहीये. Say, God knows that He will never fail. देवाला माहितीये की तो नाही कधी अपयश देणार. But do we know that God will not fail? पण तुला माहितीये का, आपल्याला माहितीये का की देव आपल्याला कधी अपयश देणार नाही? देवाला तर माहितीये. Say, God knows He loves you. देवाला माहितीये देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. But are you conscious of His love? पण तुला ती जाण आहे का की देवाचं माझ्यावर प्रेम आहे? See, you are as strong as your conscience is strong concerning तर God's तुझा love. सद्विवेक भाव जो आहे ना, तो जेवढी जाणीव ठेवेल देवाच्या प्रेमाची, तेवढा तू बलवान असशील. God is 100% love. परमेश्वर तर 100% प्रीती आहे, Yet we fear तरी आपल्याला भीती वाटते, because we are not conscious of His love. कारण त्याच्या प्रेमाची आपल्याला जाण नाही ना, ती जाणीव पाहिजे सारखी. When you repost your confidence on God, जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास देवावरती परत टाकाल, you will have strong faith. मग तुमचा विश्वास दणकट बनेल. Amen. बळकट Faith बनेल. that worketh by love. विश्वास जो प्रेमाने काम करतो. विश्वास एकटा काम नाही करत. Yes. विश्वास जो प्रेमाने काम करतो. And strong faith will evidently erase worry from your आणि life. बलवान विश्वास तुझ्या जीवनातून चिंतेला काढणार, खोडणार, नाहीच करणार. As much as possible, keep worry from your life. जेवढं जमेल तेवढं चिंतेला तुझ्या जीवनातनं लांब ठेव. You will have less sickness, टेन्शन घ्यायचं नाही, कारण म्हणजे तुला less disease, आजारपण कमी होतील, less mental problem, रोगराई, मानसिक त्रास कमी होईल, less to handle these things. आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी हाताळायला लागतील. Enough time to worship God, देवाची आराधना करायला वेळ द्यायची. enough time, then you will have to work for the kingdom of आणि असं God. सगळं टेन्शन घेऊन तू बसला नाही ना, टेन्शनला बाहेर ठेवलं ना, तर मग देवाची सेवा करायला, देवाची कामं करायला, देवाची आराधना करायला, भक्ती करायला तुझ्याकडे पुरेसा वेळ असेल. A person of faith will lessen in worry. विश्वासाचा माणूस चिंता कमी करतो. Are you getting me? कळतंय ना? Fifth विश्वासाने भरलेला माणूस टेन्शन कमी घेतो. Fifth point, पाचवा मुद्दा, action. कृती. Whenever worry is knocking at your door, जेव्हा केव्हा चिंता तुझं दार वाजवायला येईल, don't sit down or lie down on the sofa. त्यावेळेला असं सोफ्यावर आडवं ताणून देऊ नका. You need to take positive actions. लगेच सकारात्मक कृत्य करायचं. That worry should be rendered useless before you. किती चिंता तुझ्या समोर अपंग झाली The पाहिजे. moment you rise, worry will run. ज्या क्षणाला मग तू उठशील ती चिंता पळून जाईल. Amen. Positive action. सकारात्मक कृत्य करायचं. That includes even obeying the word of God. त्याच्यामध्ये देवाच्या शब्दाचं आज्ञापालन सुद्धा येतं. Continue doing good. चांगलं करत राहा. Amen. आमेन. While you continue doing good, आणि तुम्ही चांगलं करत असताना you have no time to address worry. आपल्याकडे वेळच नसणार आहे त्या चिंतेला किंवा त्या टेन्शनला
काही आपण आतमध्ये घेऊ का विचारू. Worry will be tapping on you. ती Listen, काळजी listen, सारखं असं listen. करत आहे. ऐका ना, अहो ऐका 1 ना. minute you say, I have ते- got too much हो work ना, here. ते टेन्शन सारखं येऊन तुम्हाला म्हणेल, "अहो, ऐका ना, ओ सिस्टर ऐका ना, ते ऐका ना." सिस्टर म्हणतील, "मला वेळच नाही बाबा तुझा, Say, I don't have time. माझ्याकडे वेळ I am नाही, working for God. मी देवासाठी काम करत आहे." People who have no work, they will say, oh, worry, I was waiting for you for a long time. जे रिकाम टेकडे असतात ना, ते टेन्शनला आणि चिंतेला म्हणतात, "ये ना कधीपासून वाट बघत होतो, कधी ये ना." आता आला, मी सकाळपासून तुझं हो वाट ना, बघतोय. आना बैठ ना, बातें करते ना, गप्पा But when मारेंगे. you are busy पण आपण कामात व्यस्त राहिलो ना, and when worry is tapping on your shoulder, आणि कामात व्यस्त असताना समजा पाठीमागून काळजी आली, what you will say? तर तुम्ही काय म्हणाल? आता नाही, आता नाही, मला वेळ नाही. वेळ नाही, नो टाइम, सॉरी Sorry, सॉरी, I'm busy. सॉरी आय एम बिझी, सॉरी आय एम नॉट अवेलेबल. See, sometimes, कधी कधी you know, my cat or dog or the bird, माझ्याकडे जे काही मांजर आहे, कुत्री इथे आहेत, किंवा माझा जो पक्षी आहे, he starts calling me, Pastor. My Coco calls me, Pastor, कोको मला Pastor. हाक मारतो, पास्टर पास्टर. And then I say, I have no time for you. मग मी कोकोला म्हणतो, माझ्याकडे वेळ नाही तुझ्याशी खेळायला. When I have time, I play with him. माझ्याकडे वेळ असेल तर मी त्याच्याशी खेळतो. And sometimes he does not respond to me. आणि कधी कधी मी खेळायला गेलो तरी तो मला प्रतिसाद देत Forget नाही. कोको ही कमी नाहीये. Say, otherwise he'll be calling me, नाही तर मला हाक मारणार, पास्टर Peter or Pastor. पीटर. जसं मी मारते ना तसं तो शिकतो आणि हाक मारतो, पास्टर पीटर पीटर. Say, I have no time for worry. पण मला चिंतेसाठी वेळ नाहीये. At least I go back to my bird when I have enough time. माझ्याकडे पुरेसा वेळ असतो तेव्हा मी कमीत कमी त्या माझ्या पक्षाकडे तरी जातो. But to worry, I will never go. पण मी चिंतेकडे नाही जाणार. माझ्याकडे वेळ असेल तर, वेळ असेल तर मी थोडं त्या पक्षाशी जाऊन खेळीन, माझ्या लिओशी खेळीन, कुत्र्यांशी खेळीन. पण टेन्शनला मी म्हणणार नाही, हा ना बहुत टाइम है, बैठ बातें करेंगे. When you are determined to be obedient, you will always do good. आज्ञा पालन करायचं तुम्ही ठरवलं ना, ठाम निश्चय आज्ञा पालनाचा, की तुम्ही चांगलं तेच करत राहणार. And at that time, worry will disappear. आणि त्यावेळेला मग टेन्शन निघूनच जातं. And he will say, आणि मग म्हणणार ते, let us go to that person आपण तिकडे जाऊ त्या because माणसाकडे, he is always free. तो माणूस नेहमी मोकळा असतो, चल ना. 24/7 he is waiting for me. ते टेन्शन म्हणणार, चल ना त्याच्याकडे जाऊया, 24/7 तो माझीच वाट बघतो. See, every time you say no to worry, पण ज्या दरवेळेला तुम्ही काळजीला नकार द्याल, you are developing new orientation, तुम्ही नवीन नवीन मूल्य तयार करताय, a new rule. एक नवीन कायदा तयार करताय, You are placing a rule for worry how to behave. आणि नियम with you. लावून देताय काळजीला. त्या टेन्शनला तुम्ही नियम लावून देता, बिहेव विथ मी प्रॉपरली, माझ्याशी नीट वागायचं. Otherwise, नाहीतर- everybody is behaving like worry wants. सगळेजण असंच वागतात. कसं, जे टेन्शनला आपल्याकडनं वागणं हवंय ना तसंच सगळे वागतात. But now you are a new creation. आता तुम्ही नवीन निर्मिती आहात. Put some rules before worry. त्या चिंतेला थोडे नियम लावा. Amen. आमेन. Don't come to me. त्या चिंतेला नियम लावायचे, म्हणायचे माझ्या घरी यायचं नाही, Go to my enemy. माझ्या शत्रूकडे जा, वो बंदा See, एकदम रिकामा है, उसके पास जा. You will have no time for worry. मग चिंता करायला वेळच मिळणार नाही. Amen. आमेन. Things that worry you should not be left alone. आणि ज्या गोष्टी तुला चिंता देतात ना, त्या गोष्टी अशा एकट्या नाही सोडायच्या. Live in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये लगेच प्रार्थना करायची की सोड मला. Even now say it. आता पण बोला, Say, devil, leave me in Jesus' म्हणा, name. सैताना मला येशूंच्या नावात तू सोड. You spirit of worry, leave me in Jesus' सगळा name. चिंतेचा आत्मा येशूंच्या नावात मला सोड. I have no time for you. मला वेळ नाही तुझ्यासाठी. People are getting older before time because they are allowing worry to sit with them and have tea with them. आज वेळे अगोदर माणसं वयस्कर दिसतात, म्हातारी दिसतात का? कारण की टेन्शनला ते लोक मुभा देतात, आतमध्ये येऊन बसवतात, म्हणतात चहा पिऊ The एकत्र. more you gossip, the more worry you will have. जेवढं चाड्या कराल ना एकमेकांच्या, तेवढं टेन्शन येईल बरं का. See, thinking about us also gives us worry. Thinking of 20 people, how much worry we will have. आपले विचार करून सुद्धा आपल्याला चिंता होते. अजून 20 लोकांचे विचार करून किती टेन्शन येईल. तुझं तुला झेपे ना, दुसऱ्यांचं काय घेतोय. Amen. The less you hear, the less you have worry. जेवढं कमी ऐकू ना, तेवढं कमी चिंता. The less wisdom you have, the less worry you आणि have. जेवढं कमी ज्ञान तेवढी कमी चिंता. कधी कधी आपण मूर्ख बावळटच बरे. Amen. What is it that is troubling you? काय त्रास आहे बेटा, बोल ना. काय Is it त्रास, job? काय तुझ्या नोकरीचा, Enemy, ऑफिसचा, काय शत्रू, sickness? काय त्रास आहे नोकरीचा, ऑफिसचा, शत्रूचा, Whatever आजारपण? it is. जे असेल ते, हे तर सगळ्यांच्याच मागे काही ना You काही असतं. need to deal with it with the strength of God. देवाच्या शक्तीने तू त्याला हाताळ.
You have to deal with it with all humility, आणि नम्रतेनं हाताळ, with the wisdom of God, देवाच्या ज्ञानानं हाताळ, with the guidance of God, देवाच्या मार्गदर्शनाने हाताळ, with the help of God. देवाच्या मदतीने हाताळ. You need to go to some mature Christians to get help from worry. काही समंजस ख्रिश्चन लोकांकडे जा, समजा काही टेन्शन आणि काळजी होत आहे तर त्यातनं मुक्तता मिळवायला. Amen. Amen. Maybe somebody has some idea how to deal with your problem. आणि कदाचित कोणाकडे काही कल्पना असेल तुझ्या त्या समस्येला कसं हाताळायचं. Maybe you don't have. कदाचित तुझ्याकडे कल्पना नाहीये आलेल्या समस्येला कसं हाताळायचं. Sometimes God suddenly gives you wisdom. कधी कधी देव अचानक तुला ज्ञान देतो. I remember yesterday, मला आठवतं काल I mean, my cupboard was not opening. काल असं झालं, माझ्या वॉर्डरोबचं ते स्लाइडिंग डोर आहे ना ते उघडे ना, It got stuck somewhere, whatever happened. Or व्हील वर कुठेतरी whatever. अडकलं ते जे काही आहे ते. So some carpentry work was being done in my house. आमच्या घरात थोडी सुतारकीची कामं चालली होती. And all these professionals, I called them on top. सगळे प्रोफेशनलच होते, तर मी त्यांना वर बोलवलं की जरा माझं बघा हे काय झालंय, Because my finger got stuck in it. कारण माझं बोट त्याच्यामध्ये चिमटलं. So I got very angry. मग मला राग आला. I said, I have to get it done now. मग राग आल्यावर मी म्हटलो हे दार आता रिपेअर करायलाच पाहिजे. All three stalwarts came and they were trying it. 3 महान व्यक्तिमत्व आली सुतारकीतली They were trying it, but आणि it was not working. प्रयत्न केले त्यांनी पण होईना. They said, okay, we have to put new doors, and they went away. तर ते म्हटले नाही आपण नवीन दार का नवीन व्हील काहीतरी लावायला हवं, आणि असं सगळं बोलून गेले. I said, Lord, I didn't have time. I was preparing message. म्हटलं प्रभू माझ्याकडे वेळ नव्हता, वेळ नाही, मी मेसेज तयार करतोय And I have to open this door. आणि मला हे दार उघडावं तर My clothes लागतं, are there. माझे कपडे आत आहेत. And suddenly I got a heavenly idea. अचानक स्वर्गीय कल्पना आली. Simple काल idea. रात्री इथून मेसेज देऊन घरी गेल्यावर Simple idea. एकदम साधी आयडिया आली. Took coconut oil and put it in the groove. मला ते म्हटले तेलाची बुदली आहे का जयश्री. म्हटलं तेलाची बुदली आता आहे का आपल्याकडे माहित नाही, पण तेल आहे. त्यांनी घेतलं थोडस तेल आणि तिथे ओतलं. 2-3 drops. 2-3 थेंब. The door became brand new. दार एकदम नवीन. व्हील ऐसा चल रहा कि नया ही बनाया वॉर्डरोब. Sometimes your wisdom will not work, but God's wisdom will work. कधी कधी ना ज्ञान नाही चालत तुझं, पण हे देव ज्ञान देतो ना ते चालतं. म्हणून मी म्हटलं कधी कधी आपण मूर्ख बावळटच बरे, जुने नुसके कामात आहे. God can deal with every crisis in your life. देव ना तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संघर्षाला हाताळेल. What is worry is not worry for God. आणि जी तुला चिंता वाटते ना ती देवाला चिंता नाहीच आहे. So take action. तर कृती करा, Do something. काहीतरी करा. Meet some wise people. काही सुज्ञ लोकांना Meet some भेटा, praying people. काही प्रार्थनाशील लोकांना भेटा. They can give you some tremendous ideas. म्हणजे ते तुम्हाला काही प्रचंड अशा चांगल्या कल्पना देतील. Instead of sitting and worrying, बसून काळजी करायच्या ऐवजी get into some kind of activity. काहीतरी कृती करायला लागा ना. Get yourself working in the church. स्वतःला चर्च मध्ये काहीतरी कामाला Get लागा. involved in some place. चर्चच्या काही कामात लागा, व्यस्त व्हा. God will send angel Gabriel in your house to repair your door. देव गब्रिएल दूताला पाठवेल तुमच्या घरातलं दार रिपेअर करायला. उससे बडा तो कोई है नहीं. Amen. आमेन. 6th point. 6वा मुद्दा, Internal discipline. आतून एक शिस्त पाहिजे. आतून डिसिप्लिन पाहिजे. To overcome worry, आयुष्याला शिस्त पाहिजे त्या काळजीवर मात करायला. you need serious internal discipline. एक गंभीर आतली शिस्त पाहिजे. Sometimes कधी कधी we eat anything anyhow and then we worry about our health. आपण काहीही खातो, म्हणजे ऑलमोस्ट काहीही खातो आणि मग टेन्शन घेतो आपल्या तब्येतीचं. See, we don't have once a week cheat days. We have 7 days in a week cheat days. आपण आठवड्यातून एक दिवस चीट डे करत नाही, आपले 8 दिवस चीट डेज आहेत. Amen. Amen. And every time somebody else say, no, today is my cheat day. आणि कोणी विचारलं तर म्हणायचं आज माझा चीट डे आहे. And another person meets you next day, you say, today is my आणि cheat day. पुढच्या दिवशी पण कोणी भेटलं तर तुम्ही म्हणता अरे किती चिटिंग करताय. See, cheat you are day, not, cheat day. they are not cheating you, you are not cheating them, you are cheating yourself. तू स्वतःला फसवतोय ना, तू त्यांना फसवत नाही, ते तुला फसवत नाही, तू स्वतःला चिटिंग करतोय. See, in everything have some kind of discipline. तर सगळ्या गोष्टींमध्ये ना आतून थोडं डिसिप्लिन पाहिजे. There must be a strict watch over your heart. आणि कडकपणे स्वतःच्या हृदयावर लक्ष ठेव. Amen. बाकीच्यांच्या नाही, स्वतःच्या हृदयावरती लक्ष ठेव. Climb the tower and see who is coming. तो स्तंभ चढ आणि बघ कोण येतंय, कोण Amen. जातंय. स्वतःच्या हृदयाला राख, सांभाळ. Worry must be arrested, worry must be silenced forever. चिंता आली की लगेच तिला अटक करायची. Never allow शांत your करायचं. worry to accommodate any form of any kind of wrong behavior. आणि कधी त्या चिंतेला आपल्यामध्ये घुसून आपली जी वर्तणूक आहे, आपलं जे वागणं आहे ते चुकीचं नाही होऊ द्यायचं. Because that will provide a fertile ground for worry. कारण त्यातून मग त्या काळजीला आणि चिंतेला सुपीक जमीन मिळते. जर आपण त्यामध्ये आपली वागणूक बिघडवली ना आणि नीट वागलो नाही ना,
तर मग ती चिंता अजून मग सुपीक जमिनीवरती असं होतं. 7th point. 7वा मुद्दा, Worship God. देवाची आराधना करा. Worship God. देवाची आराधना करा. This is also a powerful antidote for worry. एक सामर्थ्यवान लस आहे चिंतेविरोधात. When you worship the Lord, जेव्हा तुम्ही प्रभूची आराधना करता fear will jump out. तेव्हा भीती निघून जाते. And when fear jumps out, आणि भीती उडी मारून गेली it takes its best friend worry also out. की चिंतेला पण घेऊन जाते, कारण भीतीचा बेस्ट दोस्त आहे चिंता. Yes, worry and fear are best friends. चिंता आणि भीती जिगरी दोस्त आहेत. Amen. मग भीती जाताना चिंतेला पण घेऊन जाते. And so when you worship the Lord, देवाची आराधना जेव्हा तुम्ही कराल fear and worry will jump out. तेव्हा भीती आणि चिंता उडी मारून निघून जाते. When you celebrate the majesty of our God, जेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वराचं शाही पण साजरं कराल worry will shrink down to nothing. ती चिंता आकसून शून्यात जमा होईल. Say, आमेन. when you worship the majesty of God, जेव्हा तुम्ही देवाचं शाही पण आराधनेत आणाल worry has to shrink down. ती जी चिंता आहे ती आकसली पाहिजे. मॅजेस्टी वर्शिप इज मॅजेस्टी विल सिंग इन दी एंड. Yes. हालेलुया. Through the acts of worship, त्या आराधनेच्या कृत्यातून you are delighting in the Lord. तुम्ही प्रभूत आनंद करत असता. And when you delight in the आणि Lord, जेव्हा तुम्ही प्रभूत आनंद करता He will fulfill the desire of your तेव्हा heart. प्रभू तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. See, when you are lost in worship, जेव्हा तुम्ही आराधनेमध्ये हरवून you जाता don't even know when worry has left you. तुम्हाला कळत पण नाही की चिंता कधी गेली. You will forget worry. तुम्ही चिंता विसरूनच जाता. See, because worship brings you more closer and closer to the presence of God. कारण ती आराधना तुम्हाला देवाच्या अजून 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 जवळ आणते. And in the presence of God, there is fullness of joy, आणि not worry. देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची परिपूर्णता आहे, चिंतेची नाही. Many times when I worry, I go into the presence of God because there is joy. अनेक वेळा मला चिंता व्हायला लागली, काही टेन्शन यायला लागलं की मी लगेच देवाच्या उपस्थितीमध्ये जातो, कारण की तिथे आनंदाची परिपूर्णता आहे. That instills uncommon confidence and courage in me. आणि त्यातून ना एक असाधारण विश्वास आणि धाडस माझ्यात येतं. Worship magnifies God in my eyes. आराधना माझ्या नजरेमध्ये देवाला भिंग लावून मोठं करते. God is already magnified. देव तर मोठा आहेच, But पण in my eyes, if I want God to be magnified, I need to worship Him. माझ्या नजरेमध्ये जर मला देवाला मोठं करायचं असेल तर मला त्याची आराधना करावी लागेल. मग देव मोठा होतो माझ्या Yes, the नजरेत. more you worship God, the more magnified He becomes in जेवढं your eyes. जास्त तुम्ही देवाची आराधना कराल तेवढं जास्त देव तुझ्या स्वतःच्या नजरेमध्ये मोठा होईल. And the more God is magnified, आणि जेवढा जास्त देव मोठा होईल, the विशाल more होईल, bigger He becomes for you, जेवढा देव तुझ्यासाठी मोठा आणि विशाल होईल the smaller the worry becomes. तेवढी ती चिंता लहान 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 होईल. When the camel is brought before the mountain, it thinks it's a mouse. उंटाला जेव्हा डोंगरासमोर आणतात मग त्या उंटाला असं वाटतं मी उंदीर आहे. Amen. उंटाला When you, डोंगरासमोर आणायचं. before you pull the camel to the mountain, it acts very huge. त्या उंटाला डोंगरासमोर आणायचा अगोदर उंट एकदम असं ताट एकदम उंच उंच वागतो. It says, I am the tallest. आणि उंट म्हणतो मी सगळ्यात उंच आहे. Bring him before the mountain. त्या उंटाला डोंगरासमोर आणायचं. Camel says, I'm like a mouse. मग उंट म्हणतो मी उंदीर आहे. Even so, तसंच that huge problem of yours, तुझी ती मोठी जी काही समस्या bring आहे, it before the majesty of God. त्या परमेश्वराच्या विशाल शाहीपणासमोर आण. It shrinks, it melts like snow is melted. मग ती चिंता आकसून अशी वितळते की जसा बर्फ वितळतो. Praise ओ God. हालेलुया. आमेन आमेन आमेन. If you worship God, things will change. तुम्ही जर देवाची आराधना केली ना तर गोष्टी बदलतील. It shrinks the enemy's ability. शत्रूची कुवत सुद्धा त्यातनं आकसून जाते. When David came in the name of the Lord, दावीद जेव्हा प्रभूच्या नावात आला, Goliath forgot his art and craft. गल्ल्यात आपल्या स्वतःतली कला निपुणता सगळं विसरूनच गेला. Yes, he couldn't fight. गल्ल्याताला झगडाच करता येईना, त्याचे ते आर्ट तो विसरला. And when worry begins to scatter your mind, आणि चिंता जेव्हा तुझ्या मनाला उद्ध्वस्त करते ना, rise up and worship त्या God. लगेच उठायचं आणि देवाची आराधना सुरू करायची. Wherever you are, worship God. जिथे कुठे असाल तिथे देवाची आराधना सुरू I करायची. promise you that worry cannot stay 1 मी second. वचन देतो तुम्हाला, ती चिंता 1 सेकंद राहणार नाही. आमेन आमेन. 8th point, 8वा मुद्दा, stillness. शांतता. Worry is contrary to stillness. चिंता शांततेच्या विरुद्ध आहे. Worry says always do something. चिंता नेहमी काहीतरी चुळबुळ 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 करायला लावते. And this is one of the commandment of the Lord. आणि प्रभूची ही एक आज्ञा आहे. God says देव बोललाय in Psalm 46 verse 10, स्तोत्र 46 आणि त्यातलं 10वं वचन, be still and know that I am God. शांत रहा, उगे रहा
आणि जाणा की मी देव आहे. I will be exalted among the heathens. I will be exalted in the earth. स्तोत्र संहिता 46:10. शांत रहा आणि जाणा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये मी उंचावला जाईन, पृथ्वीत मी उंचावला जाईन. Sometimes the parents say to their children, कधी कधी आई बाप आपल्या मुलांना म्हणतात ना, be still. शांत राहा जरा. I know you cannot handle it. मला माहितीये तुला हाताळायला जमत नाहीये, Don't interfere. तू नको तल्लुडबुड करू, I will do it. मी करतो, You be silent. तू शांत राहा. God is saying, ते तसं म्हणतो, be silent. तू शांत राहा, I will handle. मी हाताळतो, तू शांत राहा, I am God. मी देव आहे. In Psalm 84:4, स्तोत्र 84:4. blessed are they that dwell in thy house, they will be still praising thee. स्तोत्र 84:4 म्हणतं, जे तुझ्या घरात राहतात ते सुखी आहेत, ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. Whenever worries tries to push you in a state of anxiety, जेव्हा केव्हा ती चिंता तुम्हाला डोक्याला हात मारून टेन्शन घ्यायला लावेल, rest in the Lord. प्रभूमध्ये लगेच शांत राहायचं, विसावा घ्यायचा. Be still. प्रभूमध्ये शांत होऊन विसावा घ्यायचा Allow God to speak to your heart. आणि देवाला परवानगी द्यायची की माझ्या हृदयाशी तूच बोल दे बाबा. Allow God to deal with your case. देवाला परवानगी द्यायची की माझं हे प्रकरण तूच हाताळ. Allow God to work and speak to somebody else who will come to be a divine helper to you. देवाला परवानगी द्यायची की देव बाप्पा आणि कोणाच्या तरी हृदयामध्ये सुद्धा बोल की त्यांनी येऊन पण मला मदत करावी. Cast all your burdens upon the Lord आपली सगळी ओझी प्रभूच्या चरणी टाक, and He will sustain you. प्रभू तुला पाठिंबा देईल. Don't allow worry to aggravate. काळजीला, चिंतेला अजून ते सगळं भडकवू देऊ नका. Do you know sometimes तुम्हाला ठाऊक आहे कधी कधी worry can aggravate your problem. ही चिंता जी असते ना तुमच्या समस्यांना अजून भडकवते. It was 10% yesterday, today it is 100%. काल 10% समस्या होती, आज 100% समस्या ती भडकलेली आहे. Because when you worry, you make mistakes. कारण चिंता व्हायला लागली, टेन्शन आलं की तुमच्याकडनं चुका व्हायला And what लागतात. you have to do, you don't do, and what you shouldn't do, that you do. आणि चिंतेच्या अवस्थेमध्ये मग तुम्ही चुकता, जे करायला हवं ते करत नाही, जे करायला नको ते करताय. Moses said मोशे म्हणाला in Exodus 14 verse 3, निर्गम 14वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन, fear not, stand still and see the salvation of the Lord, which He will show to you today. For the Egyptians whom you have seen today, you shall never see them forever. शांत रहा, भिऊ नका, कारण की ज्या मिस्रांना आज तुम्ही बघताय त्यांना तुम्ही परत कधी बघणार नाही. See, when you wait on the Lord, जेव्हा तुम्ही प्रभूचरणी वाट पाहाल when you abide in His presence, आणि प्रभूच्या सहवासामध्ये जेव्हा तुम्ही मुक्काम ठोकाल, you will draw strength from God. तुम्हाला देवाकडनं शक्ती मिळेल. That's what Jesus said. असंच येशू म्हणाले, Abide in me. माझ्यात राहा, बने रहो, येशू में बने रहो. As a branch cannot survive without abiding in the vine, जसं फांदी द्राक्षवेलामध्ये राहिल्याशिवाय टिकत नाही, राहत नाही, even so, तसंच you can never be still unless you abide in God. जर तुम्ही देवामध्ये राहत नाही तुम्ही कधीच शांत होणार नाही. By resting in the Lord, you will lose your worry देवामध्ये विसावा घेऊन तुमची सगळी चिंता जाईल and you will develop faith. आणि विश्वास वाढेल. Faith in the Ancient of Days, अनादी काळापासूनचा जो देव त्याच्यावरचा विश्वास वाढेल, whose name is Jesus. ज्याचं नाव येशू आहे. Praise God. आमेन. And give time for God to work on your behalf. आणि देवाला जरा वेळ द्या, तुमच्या वतीनं काम करायला देवाला थोडा वेळ द्या. Don't become restless. असे एकदम एवढे बेचैन होऊ नका. Be patient with God जरा धीराने ना. तुम्ही सैतानाला एवढा वेळ दिला तर देवालाही वेळ द्या की. and do what you have to do. आणि जे करायचं ते करत राहा. After you have done what you have to do, जे करायला हवं आहे ते केल्यानंतर then rest upon God. मग देवात विसावा घ्या. Let God now take over. आता देवाला ताबा घेऊ दे. You do your part, let God do His part. तुम्ही तुमची भूमिका बजवा, देवाला देवाची भूमिका बजवू दे. God will not do your part and you should not do God's part. देव तुझी भूमिका बजवणार नाहीये आणि तू देवाची भूमिका बजवायची नाही. Be calm, शांत राहा, be thankful. आभार मानत राहा. Nothing is going to change without God's order. देवाच्या आज्ञेशिवाय काही बदलणार नाहीये. No enemy can touch you without God's permission. आणि देवाच्या परवानगीशिवाय एकही शत्रू तुला हात लावू शकणार No नाही. enemy can kill you before time. आणि वेळे अगोदर तुझ्या ठरलेल्या वेळे अगोदर एकही शत्रू तुला ठार मारू शकणार If नाहीये. a bird does not fall down from the tree without God's permission and time, देवाच्या परवानगीशिवाय आकाशातला एक पक्षी खाली पडत नाही. you are the children of the living God. तुम्ही जिवंत देवाची मुलं आहात. You are made in the image and likeness of God. तुम्ही दिसायला देवासारखी आणि देवाच्या आवडीत बनलेली आहात.
Be praiseful always. नेहमी देवाची स्तुती करत राहा Be worshipful always. आणि नेहमी देवाची आराधना करत राहा. And see how God deals with your case. स्तुती आणि आराधनेच्या वृत्तीत नेहमी राहा. मग बघा देव तुमची केस कशी हाताळतो. I have reached this place. मी आज या जागी पोहोचलोय, All depending on God. सगळं देवावरती अवलंबून राहून पोहोचलोय. देवाचा आधार, देवाचा टेका आणि देवावर अवलंबन. 9th point. 9वा मुद्दा, Character. चारित्र्य. To overcome worry, चिंतेवर मात करायला you need to develop a Christ-like character. ख्रिस्तासारखं चारित्र्य विकसित कर. Because कारण when you see Jesus, जेव्हा तुम्ही येशूंना पाहता, you never see perspiration on his forehead. तुम्हाला कधी येशूंच्या कपाळपट्टीवर घाम आलेला दिसणार नाही. Jesus never reacted. येशूंनी कधी प्रतिक्रिया केलेली He नाही. always acted. येशूंनी नेहमी क्रिया केलेली आहे. Jesus never worried about anything. येशूंनी कशाचीही चिंता केलेली You नाही. never read anywhere in the 4 Gospels where it is written, Jesus worried about this thing. चारी शुभवर्तमानामध्ये कुठेही आपल्याला असं वाचायला मिळत नाही की येशूंना ह्याचं टेन्शन आलं आणि चिंता झाली. No. नाही. Even when the powerful storm was on the sea, तर समुद्रावर एवढं मोठं सामर्थ्यवान वादळ सुटल्यानंतर सुद्धा Jesus was sleeping on the stern. येशू कुशीवर झोपलेले होते त्या नावेत. I mean, that boat was about to sink. आणि ती नाव जवळजवळ बुडणार होती. But पण Jesus was fast asleep. येशू अगदी गाढ झोपले. I mean, he had no fear. येशूंना भीती नव्हती. He had no worry. येशूंमध्ये चिंता नव्हती. He never feared people. कधी येशू लोकांना घाबरले He नाही. never feared the demons. येशू कधी सैतानाला घाबरले He नाही. never feared any natural calamity. येशू कधी कुठल्या नैसर्गिक आपत्तीला घाबरले नाही. Never feared any situation. येशू कुठल्या परिस्थितीला घाबरले नाही. He just handed over everything to the Father's तर hand. येशूंनी सगळं देवपित्याच्या हातात सोपवलं. And he rose up आणि- because the disciples were worried. येशू उठले कारण शिष्यांना टेन्शन आलं. And said, where is your faith? आणि शिष्य मग येशू त्यांना म्हणाले तुमचा विश्वास कुठे आहे. And then he stilled the storm. आणि वादळ येशूंनी मग शांत केलं. Are you getting me, people? कळतंय ना मी काय And म्हणतो. so we are following whom? आपण कुणा मागे चालतोय. किसके Which पीछे Jesus? चल रहे. कुठला येशू. The worried Jesus or the unworried Jesus? टेन्शन घेणारा येशू का टेन्शन न घेणारा येशू. कुणा मागे चालताय. Say, the unworried Jesus. जे टेन्शन घेत नाही, जे चिंता करत नाहीत, अशा येशूंच्या मागे आपण चालतोय ना. So refrain from anger control. तर राग I mean, नियंत्रण, रागापासून जरा नियंत्रण ठेवा. Control yourself. अँगर मॅनेजमेंट पाहिजे बरं का. Because रागावर worry always will give you anger. राग नियंत्रणात पाहिजे कारण की टेन्शन तुम्हाला राग देणार. Amen. Amen. You may be angry at your spouse, angry with God, angry with the devil, angry with all the situations, angry with India, angry with the Prime Minister. मग तुम्हाला सगळ्याचा आणि सगळ्यांवर राग येणार. बायकोवर राग येणार, नवऱ्यावर येणार, मुलांवर येणार, घरावर येणार, चर्चवर येणार, देवावर येणार, Angry with the पंतप्रधान pastor. पास्टरांवर सुद्धा येणार, पंतप्रधानांवर येणार, भारत देशावर येणार. Amen. खाऊ का गिळू होणार. And then you will say, मग तुम्ही म्हणणार I will leave India and go. आता मी भारत सोडणार आहे. Amen. Wherever you go, the devil is there. आणि मग जिथे कुठे तू जातो तिथं सैतान असतोच ना. फॉरेनला गेला तरी सैतान आहेच आहे. See, sometimes because of our anger कधी कधी काय होतं आपला जो राग आहे ना त्या or रागामुळे losing control over ourselves, किंवा आपण स्वतःवरचं नियंत्रण सोडलं ना we unnecessarily get into additional trouble. उगीच आपल्याला जास्तीचे त्रास होतात. See, we had 4 troubles 4 त्रास होते. till last night 12 o'clock. काल रात्री 12 पर्यंत होते 4 त्रास. And today- 4 त्रास. पण आज Another 5 are added अजून 5 त्रास जमा झाले. because our anger added it. कारण की राग 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 राग. Control your anger. रागावर जरा नियंत्रण ठेवा. Anger comes because of ego. राग काय येतो कारण अहमपणा. Control it. मीपणा अहमपणाला ठेच लागली की येतो राग. त्या रागावर ठेवा We नियंत्रण. already have so much worries. बघा एक तर आपल्याला इतकं सगळं टेन्शन आहे. Why add? कशाला त्याच्यात भर घालताय. Bible says कमी करायचं बघा. बायबल म्हणतं in Psalm 37 verse 8, स्तोत्र 37:8 cease from anger and forsake wrath. Fret not thyself in any wise to do evil. स्तोत्र संहिता 37 आणि त्यातलं 8 वचन. राग सोड, क्रोध टाक, चिडू नको कारण ते केवळ वाईट करायला लावते. Say, anger and worry are brought together. राग आणि चिंता एकत्र येतं. Stop your anger. तर राग तू थांबव. Turn off your wrath. राग राग करू नको, क्रोध करू नको, Don't fret and worry. चिडचिड करू नको, चिंता करू नको. It will only add
harm to you. या सगळ्यातनं तुला वाईटच करायला लावणार आहे ते सगळं आणि तुला इजा होणार आहे. You know how Boaz said to the anxious Ruth? आणि बोआज कसं चिंताक्रांत रूथला म्हणाला ना, Ruth was anxious. रूथ जरा चिंताक्रांत झाली. She left her Moab, तिनं मोआब देश सोडला, left her family, परिवार सोडला, husband died, नवरा वारला, going with a mother-in-law. सासू बरोबर ती निघाली. See, sometimes some will say, I will rather go with my friend. कधी कधी काही म्हणतील नाही मी माझ्या मित्रांसोबत जाईन. But going with the mother-in-law, सासू बरोबर काय जातो, going to Bethlehem, पण बेथलेहमला जायला निघाली. see, she was anxious. सासू सोबत बेथलेहमला जायला निघाली तर अर्थातच तिला थोडस चिंता व्हायला लागली. What did Boaz say? मग बोआज तिला काय म्हणाला? In Ruth 3:11, रूथ 3:11 मध्ये, Ruth, don't Ruth, worry. काळजी करू नको, I will do everything you ask. तू जे काही सांगशील ते मी करीन. Because everyone in the town knows you are a fine woman. कारण गावात शहरात सगळ्यांना ठाऊक आहे की तू चांगली स्त्री आहेस. Say that. आमेन. Praise God. Don't देवाला worry. काळजी नका करू. Jesus is our Boaz. येशू आपला बोआज आहे. See? येशू आपला बोआज आहे. Ruth speaks about church. रूथ चर्च विषयी बोलते. Naomi speaks about the Holy Spirit. नामी पवित्र आत्म्याविषयी बोलते. Amen. आमेन. So don't worry. तर काळजी नका करू. Everything will fall into place. सर्व काही यथायोग्य जागी पडेल. Be in control of your emotions. भावना सुद्धा ताब्यात ठेवा. When your character is in good shape, चारित्र्य चांगलं आकारात आलं ना, you will have almost nothing to worry about. मग शून्य चिंता होते. चिंता करायसारखं काही राहतच नाही. Praise God. आमेन. 10th point. 10वा मुद्दा, There is a time for everything. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते बेटा. There is a time for everything. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. Ecclesiastes 3:1. उपदेशक 3:1. There is an appointed time for everything. प्रत्येक गोष्टीचा एक नेमलेला समय आहे. And there is a time for every event under heaven. आणि स्वर्गाखालच्या प्रत्येक घटनेची पण एक वेळ आहे. A time to weep and a time to laugh. एक रडायची वेळ असते, एक हसायची वेळ असते. For everything there is a time. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. Say, you will not be crying all the time. तुम्ही काही सारखं रडतच बसणार आहात का? You will नाही. laugh also. तुम्ही कधी कधी हसणार पण And ना. God will make you laugh. आणि देव तुम्हाला हसायला लावणार. असं थोडं होतं की 24 तास सारखे अखंड आपण रडतच राहतो. नाही, देव आपल्याला हसायलाही लावतो. The seasons will change ऋतू बदलतील. by the grace of God. देवाच्या कृपेनं ऋतू बदलेल. Amen. Amen. The worry will go चिंता जाईल, and joy will come. आनंद येईल. Just wait upon God. देवाचरणी वाट पहा. Hold on to God. देवाला धरून राहा. Because there is a time to mourn. कारण एक शोक करायची वेळ असते There is a time to be joyful. आणि आनंदी राहायची पण एक वेळ There is असते. a time to worry. एक काळजी करायची वेळ असते, There is a time also for that worry to go. तर ती काळजी जायची पण एक वेळ असते. Amen. Amen. And it is my God that appoints times and seasons. आणि माझा देव ती वेळ, तो काळ आणि तो ऋतू नेमतो. Sometimes कधी कधी God allows worry परमेश्वर थोडी चिंता येऊ देतो. because कारण without worry we don't come to God. काळजी केल्याशिवाय आपण देवाकडे येत पण नाही ना. So sometimes worry is good. तर कधी कधी काही चिंता आणि टेन्शन आलं तर त्यापैकी कमीत कमी आपल्याला देव तरी आठवतो, चर्च तरी आठवतं आणि म्हणून ते चांगलं आहे कधी कधी. So God has appointed times and तर seasons. देवाने वेळ, काळ आणि ऋतू नेमलेले आहेत. Easy things also He has added with hard things. सोप्या गोष्टी पण अवघड गोष्टींसोबत देवाने टाकलेल्या आहेत. Amen. Both Amen. should be clubbed together. दोन्ही एकत्र पाहिजे, सोप्या गोष्टी, अवघड गोष्टी. But God is in control. पण देवाचं नियंत्रण सगळ्यावर आहे. Be humble नम्र राहा, because God will exalt the humble. कारण नम्र लोकांना देव उंच करेल. God can bring down one, God can raise up another. कारण देव एखाद्याला खाली पाडू शकतो, देव एखाद्याला वर आणू शकतो. There is a time for everything. सगळ्याची एक वेळ आहे. Time to be born, time to die. जन्माला यायची एक वेळ आहे, मरायची एक वेळ आहे. God is in control of your birth, God is in control of your death. देवाने तुझ्या जन्मावर नियंत्रण ठेवलं, देव तुझ्या मृत्यूवर सुद्धा नियंत्रण ठेवलं आहे. God has everything in His control. देवाकडे सगळं त्याच्या नियंत्रणाखाली आहे. You may think that He is out of control. तुम्हाला असं वाटेल की अरे अरे देवाचं कशावरच नियंत्रण आणि ताबा नाही. No, God असं has नाही. everything in control. देवाच्या नियंत्रणाखाली, देवाच्या ताब्याखाली सगळं आहे. Amen. Amen. And through His massive wisdom, He is guiding everything आणि accordingly. देव त्याच्या प्रचंड ज्ञानाने सगळ्याला आणि सगळ्यांना मार्गदर्शन And करतो. Bible says बायबल in म्हणते Romans 8:28, रोम करास 8:28 everything will work out together for our good for those who love God and are the called according to His purpose. सरते शेवटी आपल्या चांगल्याकडे सगळं काही होणार आहे, ज्यांचं देवावरती प्रेम आहे आणि ज्यांना देवाने त्याच्या संकल्पानुरूप पाचारलेलं आहे, त्यांच्या जीवनात सरते शेवटी सगळे चांगल्याकडेच होईल. 11th point, 11वा मुद्दा, generosity. जरा उदार मनाचे राहा. When you are generous,
तुम्ही उदार असला ना you would be reduced in your worries. की चिंता कमी होते. थोडं हात सढळ ठेवा. They will say how generosity is linked with worry. आता तुम्ही म्हणाल उदारपणाचा आणि चिंतेचा काय संबंध आहे? When you have a giving heart, कसं असतं आपलं हृदय जेव्हा देणारं हृदय असतं ना even if something is lost, you will not worry. तर मग काही गेलं तरी आपल्याला चिंता नाही होत. Because कारण- you are not stuck to things. तुम्ही गोष्टींना चिकटलेले नसता. तुम्ही देवाला पाऱ्यासारखे चिकटलाय. Say, कुछ मिले या ना मिले प्रभू की स्तुती हो. say, then there is nothing to worry. मग काळजी करण्यासारखं राहत नाही. But if you want something, you don't get it, there is worry. पण तुला काहीतरी हवं आहे आणि ते तुला मिळालं नाही की मग येतं टेन्शन. The more generous you are, the worry becomes the minimum bear. जेवढे तुम्ही उदार मनाचे राहाल ना तेवढं चिंता एकदम कमी होईल. When you are always lending to people, जेव्हा नेहमी तुम्ही लोकांना देत राहाल you will have no time to worry. मग टेन्शन घ्यायला वेळच मिळणार नाही. कारण तुमची वेळ तुम्ही लोकांमध्ये खर्ची पाडताय, लोकांसाठी जगताय. Just imagine, कल्पना करा I'm giving one shirt to somebody, समजा मी कोणाला तरी शर्ट दिला एक and one shirt while ironing got burnt. आणि एक शर्ट माझा मी इस्त्री करताना जळला. I'll say, forget it. मी म्हणेन, जाऊ दे. Because here I'm giving, कारण इथं मी देत here the आहे. shirt is burning. इथे शर्ट जळत आहे. No worry, ठीक आहे. because I have a giving heart. कारण माझं देणारं मन आहे. Have a big heart मोठं हृदय ठेवा that even if you lose everything, की माझं सगळं जरी गेलं ना there is no worry. तरी मला काही चिंता नाही. Say, कारण होतच काय माझ्याकडे शेवटी जे आहे ते देवानेच दिलेलं आहे. say. तर सगळं गेलं तरी परवा नाहीये कारण दिलं त्यांनीच होतं. When you are helping in God's kingdom, देवाच्या राज्यात जेव्हा तुम्ही मदत करता when you are helping others, एकमेकांना दुसऱ्यांना जेव्हा मदत you करता don't even realize how the time had moved fast. तेव्हा तुम्हाला कळत पण नाही की वेळ किती पटकन गेली. दुसऱ्यांसाठी जगताना समजत नाही की वेळ किती पटकन गेली. And in that time of waiting, God has been working for you. आणि ती वाट पाहायची जी काही वेळ असते त्याच्यामध्ये देव तुमच्यासाठी काम So करतो. waiting time gives results. तरी प्रतीक्षेची जी वेळ आहे ती परिणाम देते. Generosity gives always good results. उदार मन उदार हात परिणाम देते. Amen. Amen. What you do in your waiting time is very important. तुम्ही प्रतीक्षा करताना जे करताय ते फार महत्वाचं. Say, त्या मधल्या वेळेत तुम्ही वाट पाहताय कसली तरी आणि त्या मधल्या वेळेत तुम्ही काय करता ते महत्वाचं आहे. it always destines very positive results. आणि त्यातून फार सकारात्मक असे परिणाम येतात. Amen. आमेन. Giving to others is the key to reduce your worry. दुसऱ्यांना देणं म्हणजे स्वतःची चिंता कमी करायची गुरुकिल्ली आहे. He who gives does not worry. He who takes worries. जो देतो तो चिंता नाही करत, जो घेतो त्याला टेन्शन आहे. Yes. देते रो चिंता खतम. Because he is not worried about his losses and crosses, कारण because he's त्याला already काही- got a giving heart. आणि त्याला काही नुकसानाची पडलेली नाही. त्याचं देणारं हृदय वो देतेही जात आहे. He is satisfied with what he has. आणि तो समाधानी आहे. त्याच्याकडे जे काही आहे त्याच्यात तो समाधानी So आहे. the secret for reduction in worry is contentment. तर चिंता जर कमी करायची असेल तर त्याचं रहस्य आहे तृप्त राहा. Write it down. लिहून ठेवा हे जे The- काही आहे स्वतःकडे त्यात समाधानी राहा. The secret for reduction in worry is contentment. चिंता कमी करायचं रहस्य म्हणजे जे स्वतःकडे आहे त्यात तृप्त राहायला शिक. And God at times takes us to contentment level आणि कधी कधी देव आपल्याला त्या तृप्ततेच्या स्तरावर नेतो so that we may reduce in our worry. अशासाठी की आपली चिंता कमी व्हावी. See? आमेन. Always remember, नेहमी लक्षात the ठेवा only possession that counts in your life are the things that you are willing to give away. तुझ्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्या गोष्टी तू देऊन टाकायला तयार आहेस त्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. The more you give, जेवढं जास्त देशील the more you will have nothing to worry about. तेवढं तुला चिंता करायचं काही कारणच राहणार नाही. 12th point. 12वा मुद्दा, Worry for a short time. थोडा वेळ चिंता करा. See? थोडा वेळ. Even if you have to worry, worry for a short म्हणजे time. अगदीच तुम्ही जर म्हटला ना नाही नाही मला थोडं तर चिंता येते तर थोड्या वेळ करा. I sometimes feel कधी कधी मला असं वाटतं if you have a dedicated worry time, जर समर्पित अशी वेळ तुम्ही चिंतेला दिली it may help you from certain stresses. तर काही दडपणातनं तुम्हाला मदत होईल. Because if you tend to worry 24/7, कारण 24/7 जर तुम्ही चिंताच केली ना you will die before time in worry. तर तुम्ही तर तुमच्या ठरलेल्या वेळे अगोदर चिंता करत मरणार. But पण if you really want to worry, अगदी
तू असं मनावरच घेतलंय की नाही मी थोडं तरी टेन्शन घेणारच आहे. पास्टर तुम्ही 2-3 आठवडा हे मेसेज द्या हा. तरी सुद्धा मी वरी करणार. पास्टर, For तुम्ही such जीव people जाळा. I am giving this message. पास्टर तुम्ही जीव जाळा पण तरी मी थोडी चिंता करणारच आहे. So- अशांना मी उपदेश So करतोय. have a dedicated time for worry. ठीक आहे बेटा, ठीक आहे, तुला चिंता करायचीच आहे ना, तर कमिटमेंट चिंतेशी कर. 2-5 मिनिटं काहीतरी वेळ ठरव. Amen. समर्पित वेळ बास, तेवढाच वेळ चिंता करायची. Have a dedicated time. समर्पित वेळ ठेव की Say. 5 असं म्हण. I have got troubles. मला त्रास आहे. Tomorrow at 9 o'clock I will start worrying. उद्या 9 वाजता मी चिंता सुरू करीन. Yeah. टेन्शन. That is the worry time technique. आणि ते चिंतेच्या वेळेमागचं टेक्निक. So what you do? काय करायचं? You go to that place. त्या जागी जायचं. Make it a great event असं मोठी अशी ग्रेट इव्हेंट करणे का, and then sit down टेन्शन लेणे का ग्रेट इव्हेंट, and बसायचं then start worrying. आणि मग असं चिंता करायची. What was it now? काय होतं, What is this trouble असं now? का झालं. Don't give it 2 hours. 2 तास नाही, Don't give so much time to 2 him. तास Devil, नाही. no. सैतानाला 2 5 minutes. 5 मिनिटं 5 मिनिटं चिंता करायची. एकदम टाईट टेन्शन And when you are sitting down, don't sit on the sofa set. आणि बसलेले असताना तिथं सोफ्यावर बसू नका. Because there you will worry for 3 hours. कारण सोफा असा मस्त असतो ना, रिलॅक्सिंग, की तुम्ही 3 तास टेन्शन घेऊन बसाल. Sit on some hard असं object. अवघड जिथं बुडाला टोचतं असं काहीतरी बसा. Because then you will hardly sit more time. कारण मग तुम्ही जास्त नाही बसणार, कारण तुम्ही म्हणा टोचरा बोट टोचरा. So 5 minutes. 5 मिनिट. But for me, मला that is not worry time. It is thinking time. ती चिंतेची वेळ नसते, विचार It करायची is वेळ. pondering time. विचार, It is मनन, meditation time. ध्यान, मनन करायची वेळ. What is this cause of this worry? की या टेन्शनचं कारण काय. Financial strain. काही आर्थिक दडपण, Worrying about your children. मुलांची काही Worrying काळजी, about your job. नोकरीची काळजी, Worrying about your enemy. काय शत्रूंची काळजी, Worrying about your marriage. काही लग्नाची काळजी, Worrying about your debts. काही कर्ज झालंय त्याचं It टेन्शन, is spouse related. काही नवरा बायको Children विषयीनं, related. मुलांविषयीनं टेन्शन. Just dedicate that allotted time. बस 5 मिनिटं ते मनन करायचं असेल तर 5 मिनिटं द्या. Maybe maximum half an hour. चला, Maximum. जास्तीत जास्त आता तुम्हा लोकांसाठी मुभा देतो थोडी, जास्तीत जास्त अर्धा तास, 30 Amen. मिनिट, 30 Don't मिनिट. lie down and worry. झोपून चिंता नाही करायची, You will die in your sleep. नाही तर झोपेत मराला. ती तरी भीती ठेव हृदयात. झोपताना चिंता करत झोपला तर झोपेत मरशील. So sit म्हणून there कुठं and, बसशील, and worry a little bit बसून थोडं चिंता कर. and say, म्हण, Lord, प्रभू now आता I know you are guiding me. बस टाइम अप. तू मला मार्गदर्शन करतोय, Lead me and guide me. मला चालव, मार्गदर्शन I कर. cast all my cares upon माझ्या you. सगळ्या काळज्या मी तुझ्या पायी टाकत आहे. If there is anything I can do to get out of this mess, lead me, Lord. जर मला या सगळ्या गोंधळातून बाहेर पडायसारखं काही करता येत असेल तर मला तू मार्ग दाखव. Please help me, Jesus. मला मदत कर दे बाप्पा येशू ख्रिस्ता. Maybe pray in tongues for some time. आणि काही वेळ अन्य भाषेत प्रार्थना करायची. Wait for an appropriate idea that may just jump from heavens into your mind. योग्य कल्पना डोक्यात यायची वेळ बघायची की जी स्वर्गातनं तुझ्या डोक्यात पडेल. The Holy Spirit can reveal it to you. पवित्र आत्मा तुला प्रगट करेल It may be beneficial in your trouble. आणि तुझ्या त्रासात ते तुला फायदेकारक ठरेल. And then किती get छान. up from that place आणि तिथून उठायचं मग and say, म्हणायचं, now the whole day I will not worry. आता संपूर्ण दिवस मी चिंता करणार नाही. Isn't it good? किती छान ना मग, हो की नाही, किती छान, खूप छान. Because just imagine you are eating and that worry comes and कल्पना pounces करा, on you. तू जेवतोय, चिकन मटन खा रहा बट टेंशन में खा रहा. It doesn't affect your body. मग शरीराला लागत नाही, खा खा के लग रहा नाही. What happened? काय झालं? Worry. चिंता. You are working, you are worrying. काम करताय, चिंता. You are playing with your children, suddenly you are worried. मुलाबाळांशी खेळताना चिंता. And then you are tensed. मग टेन्शन. And your children say, what's wrong, daddy? मग मुलं विचारतात, डडा What's wrong, mommy? मम्मा काय झालं? We are playing. खेळतोय आपण. Oh, is it okay, okay, हा, okay? ठीक आहे. So if you allot that 5-10 minutes तर 5-10 मिनिटं त्या चिंतेला तुम्हाला एवढंच द्यायची आहेत तर द्या. and be so disciplined that the whole day I will not worry. आणि मग एवढी शिस्त लावा ना स्वतःला
की मी पूर्ण दिवस आता चिंता करणार नाही. See, and even in that meditation time, आणि त्या चिंतेच्या किंवा मनन करायच्या त्या 5-10 मिनिटात सुद्धा even if you don't get that answer at that time, जरी त्या वेळेला उत्तर नाही मिळालं, get up from that uncomfortable place. तिथून ना तुम्हाला जे असं कसं बसं होतंय त्या जागेतनं उठायचं Get into your routine. आणि रुटीन सुरू करायचं, दिनचर्या सुरू करायची. Say to yourself, स्वतःला म्हणायचं, I thought over it, मी विचार केलाय, I pondered over it, मी मनन केलंय, I said I'm not going to worry. मी म्हंटलोय मी काळजी करणार नाही. I gave 5-10 minutes to worry. 5-10 मिनिटं टेन्शनला दिली. Now आता I've not got the answer yet, अजून मला उत्तर तर मिळालं नाही, but पण I know मला माहित आहे there is no worry in me now. माझ्यामध्ये आता काळजी नाहीये. Next day, दुसऱ्या दिवशी maybe God will answer me. कदाचित देव मला उत्तर देईल. So I will not sit down here worrying. तर इथे बसून मी चिंता करणार नाही. I'll get about in my work. चला मी आता माझ्या कामाला लागणार. Are you getting me, people? कळतंय का? अशी समर्पित एवढीशीच वेळ चिंतेला द्यायची. Be sensitive to God. Don't be sensitive to worry. देवाच्या संवेदना ठेवा. चिंतेला काय एवढा वाव देताय? Don't ponder over worry. Ponder over God. चिंतेवर ध्यान लावू नका, देवावर ध्यान लावा. चिंताली असं नाही, देवाला देवाला बघ देवाला असं करा. And I'm telling you, something has happened. आणि मी सांगतोय त्या दरम्यान काहीतरी झालेलं आहे. No, but Pastor Jesus said, if you say to this mountain, be moved and fall into the sea, it will obey. नाही पण पास्टर येशू म्हणाले ना की या डोंगराला जर तू म्हटला की समुद्रामध्ये उपटून तू निघून जा जा तर तो जाईल, तो आज्ञा पालन करेल. Sometimes the mountains will move just 1 inch. कधी कधी डोंगर एकाच इंचानी हलेल. 1 inch. 1 इंच It has moved. हल्ला. But Pastor, it has to fall in the sea. What you have got to do, नाही. whether it falls in the sea or it falls in the gutter. पण पास्टर तो समुद्रात गेला पाहिजे. अरे पण ते नसती टेन्शन तुला काय करायची आहे? ते समुद्रात पडो नाही तर गटारात पडो. It is moving. ते हलतंय जातंय. If you are sensitive to the Holy Spirit, you will see that big problem has moved 1 inch. पवित्र आत्म्याला जर तू संवेदनशील असशील ना तर तुला कळेल ही समस्या एका इंचानी हल्ली बर का. No, but we want the mountain to jump up and fall into the नाही sea. पण आपली इच्छा असते की तो डोंगर असा उडून असा समुद्रात गेला पाहिजे. Because I have no much time to wait. आणि माझ्याकडे वाट बघायला वेळ नाही. No. असं नाही It will करायचं. move inch by inch also. इंचाने डोंगर जाईल त्या पाण्यात. That is called faith. त्याला म्हणतात विश्वास. That is सगळं called आत्ताच faith. पाहिजे असं कसं? Amen. आमेन. Even when a mountain moves 1 inch further, it is called faith. It is called a miracle. एका इंचाने तो डोंगर पुढे गेला ना तरी त्याला चमत्कार म्हणतात. Amen. आमेन. Then it will move a meter. आणि मग एका मीटरनी पुढे जाईल. Then it will move a kilometer. मग किलोमीटरनी जाईल आणि मग सरळ. Are you getting me, people? कळतंय का? I'll close here only. मला वाटतं मी इथे संपवतो. Praise God. देवाला Thank you, धन्यवाद. Jesus. Deepu, can we sing Majesty, worship His Majesty? I've given you enough points today to keep yourself away from worry. तुम्हाला मी पुरेसे मुद्दे आज दिलेले आहेत चिंतेपासून लांब राहायचे. Yes. You know, many people die before time because of extreme worry. अनेक लोक ना वेळेच्या अगोदर मरतात कारण त्यांना प्रचंड टेन्शन असतं. Don't worry about anything. कशाची चिंता करायची नाही. If some worry has affected your body, जर काही चिंतेमुळे तुमच्या शरीरावर गैरपरिणाम झालाय I'm going to pray for you this तर morning. मी आज सकाळी तुमच्यासाठी प्रार्थना करणार You आहे. just line up here, I will pray for you. तुम्ही इथे पुढे येऊन रांग लावा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. जर टेन्शन घेऊन काही लोकांना काय आजार पाजार झाले असतील, शरीरावर गैरपरिणाम झाला असेल तर Yes. हालेलुया. Stress. दडपण दडपण दबाव स्ट्रेस. See, more than you, I should have been living a worried life. बघा तुमच्याहून जास्त मी टेन्शन घेऊन जगायला पाहिजे की नाही? मला तुम्ही सांगा. You tell me. तुम्ही सांगा मला तुमच्याहून जास्त टेन्शन मला यायला हवं की नाही? हा? But it is our choice. पण आपली स्वतःची निवड असते ना बेटा. स्वतः ठरवायचं असतं. Trouble may not be your choice, but worry can be your choice. त्रास आपली निवड नसेल पण काळजी आपली निवड असते की मी स्वतःच काळजी करायचं ठरवलं. In trouble, we have no choice. त्रासांमध्ये आपली काही निवड नसते. It just comes. त्रास असेच येतात. You have no control over it. त्याच्यावर आपलं काही नियंत्रण नाही. But पण you have control over what to worry and what not to worry. कशाची चिंता करायची आणि कशाची चिंता करायची नाही ती निवड तर आपली आहे ना. When to worry,
कधी चिंता करायची when not to worry. आणि कधी चिंता करायची नाही ते आपण ठरवू शकतो ना. And what to do about worry? आणि चिंता आली तर काय करायचं That also is a choice. ती सुद्धा निवड आहे ना. Either you die with worry or cast the worry at the feet of Jesus. एक तर चिंता करून मरा नाही तर आलेली चिंता येशूंच्या पायी टाका. आपल्याकडे पर्याय आहेत. You know, in the mental hospital, those people don't worry. तुम्हाला माहितीये वेड्यांच्या इस्पितळामध्ये ती वेडी माणसं टेन्शन घेत नाहीत, चिंता करत नाहीत. Why? का? The mind which has to worry has been affected. कारण जे मन आहे ना, मन जे काळजी करायला हवंय, चिंता करायला हवंय, त्या मनावर परिणाम झालेले असतात. That's why they don't worry. आणि म्हणून त्यांना काही चिंता होत नाही. They are more healthier than us. आपल्यापेक्षा जास्त ते आरोग्यवान आणि सुदृढ असतात वेडी माणसं. Very mansa. वेडी माणसं. Because their mind is not working. वेडी माणसं कारण त्यांची मन कामच करत नसतात. If you tell them, त्यांना जर तुम्ही सांगितलं ना, you have lost your house, अरे तुझं घर गेलं, he will laugh at you. तर तो वेडा हसायला लागतो. असं का? अच्छा, बरं झालं. बरं झालं. See, because his mind is not functioning. कारण त्याचं मन चालतच नाहीये. So what should we do? मग काय करायचं आपण? Bring every culture, every opinion, every reasoning and intellect to the obedience of the word of God. आपली सगळी मतं, आपले सगळे विचार, आपली सगळी बुद्धी, शिक्षण, ज्ञान सगळं ख्रिस्ताच्या आज्ञेखाली आणा. You'll be free of worry. म्हणजे तुम्ही चिंतामुक्त व्हाल. So shall we worship the Lord now? मग प्रभूची आराधना करायची आपण So यावेळेला. all the worries will go. म्हणजे सर्व चिंताच निघून जाईल. Come. हालेलुया. आमेन. आमेन. Majesty. Amen. हालेलुया. सर्वांनी मिळून आराधना. Worship His majesty. Majesty. Unto Jesus. Yes. Be all glory, honor, and praise. Yes, Lord. Majesty. Kingdom authority. Kingdom authority. Hallelujah. Flows from His throne unto His own. His anthem praise. So exalt, lift up on high. Oh, exalt him. The name of Jesus. Magnify, come glorify Christ Jesus the King. Majesty, worship His majesty. Jesus who died. Jesus who died is now glorified. He's the King of all kings. Magnify the Lord in your eyes. Jesus who died Is now is now glorified. He's the King of all King kings. of all kings. Oh, hallelujah. We worship you, Jesus. We adore So you. exalt, lift up on high the name of Jesus. Yes. Magnify, Come on, worship him. Lift up holy hands. सर्वांनी दोन्ही पवित्र हात वर Lift up holy hands. आराधना करा. Oh, Everyone lift up holy hands. सगळ्यांनी दोन्ही पवित्र हात वर करा. Yes. Oh, hallelujah, Hallelujah. Jesus. Amen. worship Oh God. His majesty. We worship you. Worthy are you, my master. Jesus who died is now glorified. He's the King of all kings. Yes. Jesus who died is now glorified. He's the King of all kings. We exalt thee. We worship you. Thank you, Jesus. We exalt thee. Yes, exalt Yes, him. we exalt you, Jesus. We
यीशु की जय हो. Oh, hallelujah. तेरी जय Oh, thank you. Amen. Hallelujah. Amen. यीशु की जय. रबा शकाराबारा. यीशु की जय हो. यीशु की जय हो. यीशु की जय Yes. आमेन. यीशु की जय हो. करो, करो. यीशु की जय Yes, the name of Jesus. Please come into it. The name above every name. Hallelujah. यीशु की जय Yes. Yes. यीशु की जय हो. जय हो रिखना वशंदरे यीशु की जय हो सदा Amen. Thank you, Jesus. All kinds of worry, सर्व पद्धतीची चिंता, all demonic worry, सर्व सैतानी चिंता I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave the people in सोड या Jesus' name. लोकांना. Your mind is affected. तुमच्या मनावर परिणाम I होतात. break those powers मी over your थांबतो mind. ते सामर्थ्य तुमच्या मनात In the बंद. name of Jesus, bring them, येशूंच्या नावात bring them on top. त्यांना वर आणा. Leave in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावात. The devil is playing truant in your mind. सैतान तुमच्या मनात धुमाकूळ घालतोय. He's touching your mind. सैतान तुमच्या मनांना हात लावतोय. He's putting unnecessary fear and worry in you. सैतान उगीची भीती आणि काळजी तुमच्यात घालतोय. Touch him and deliver him in Hallelujah. Jesus' name. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus, be येशूंच्या free. नावामध्ये. आमेन. Peace, 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 peace. सगळ्या All kinds of anxieties, पद्धतीच्या चिंता, all depressing spirits. सगळी नैराश्याची आत्मे I command you in Jesus' name. येशूंच्या नावात मी आज्ञा करतो तुला. Leave in Jesus' name. In the name of Jesus. नारामा संतो ही करा In the name of Jesus. महान Leave. सोड Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. All kinds of depression, सगळ्या पद्धतीची all kinds of anxiety. चिंता, नैराश्य, I दडपण command मी you. आज्ञा करतो. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Say, devil, leave my mind. म्हणा सैताना माझं मन सोड. Say, devil, leave my mind. सैताना माझं मन सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Say, leave my thought. म्हणा माझे विचार सोड. You devil, leave my thought. सैताना माझे विचार सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात. Say, you depressing spirit हा नैराश्य देणारा आत्मा that is attacking my तो mind. माझ्या मनावर हल्ला करतो. I command मी you तुला आज्ञा करतो. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये. in the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. See, it's येशूंच्या happening. नावात. होत आहे. God is giving you a release. देव तुम्हाला सुटका देत आहे. Jesus is giving you a release. येशू तुम्हाला सुटका देत आहे. Your behavior had changed. तुमची वागणूक Your बदलते walk had changed. तुमची चाल बदलते आहे. Your life had changed. जीवन बदलत आहे. Your body had changed. शरीर बदलत आहे. You are starting to worry about many things. अनेक गोष्टींची चिंता करत तुमचं सगळंच बदलायला लागलं. Anger had come in you. एवढा राग, एवढा क्रोध, एवढी चिडचिड, You are not able to concentrate. तुम्हाला लक्ष द्यायला होत You are नव्हतं not कशावर. able to focus on your family. तुम्हाला परिवारावर लक्ष द्यायला जमत नव्हतं. Things were getting worse. गोष्टी इतक्या वाईट होत होत्या. You are sad. You are sorrowful. तुम्ही उदास झाला होता, Come, दुःखी bring her, झाला bring her, होता. bring her. वर आणा, वर In the आणा. name of Jesus. येशूंच्या नावात. Now these things are going to really damage your body and your mind. आता या गोष्टी तुमच्या मनाला, शरीराला Devil, I खरोखर इजा command you in करतील. Jesus' name. Leave our mind. In Jesus' name. अंदरांदाला किरा Peace. बाबा संदरो करो बाबा 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 बाबा. Peace. शांती, The peace of Jesus येशूंची शांती has to come now. in आता आली you. पाहिजे येशूंच्या नावात. In the name of Jesus. Ramamandoro Bring koro. her, bring them, bring them. हिरवा खराबा सांता In the name of हिंदा Jesus. हिकारामा मंदरो. Peace. येशूंच्या नावात शांती. Storms that are raging in our minds. Let there be peace. Devil, leave in Jesus' name. In the name of Jesus. You have to go. You have to go. In Jesus' name. Leave in the name of Jesus. Amen. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू give everyone a release. सर्वांना एक सुटका दे. Now, आत्ता दे. let your peace come. तुझी शांती येऊ दे. Great peace they महान have शांती. which love the Lord. ज्यांचं देवावर प्रेम आहे त्यांना महान शांती लाभते. Let great peace come into them. महान शांती सगळ्यांमध्ये येऊ दे. The great peace. महान देवाची शांती. Thank you, Lord.
धन्यवाद. Let it settle in their minds. येऊन सगळ्यांच्या मनात राहू दे. Let that restlessness go in Jesus' name. सगळी अशांतता, अस्वस्थता येशूंच्या नावात जाऊ दे. Let that anxiety go in ती Jesus' name. चिंता येशूंच्या नावात जाऊ दे. ओ हालेलुया. Lord, deal Thank with you, their Lord. troubles. देव बाप्पा त्यांचे त्रास हाताळ, Deal with their problems. त्यांच्या समस्या हाताळ, Give them rest, Lord. त्यांना विसावा दे प्रभू. Answer them, Master. त्यांना उत्तर दे प्रभू. Nobody can help them, Lord. कोणीही त्यांना सहाय्य नाही करू शकत, But you, my पण Jesus. तूच करू शकतोस. And I trust on you. आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. You will help every person today in this church. आज या चर्च मध्ये हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू मदत करणार आहेस, Because you are a majestic God. कारण तू आमचा शाही परमेश्वर आहेस. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise God. Praise God. Amen. Now देवाला don't धन्यवाद. worry. आता काळजी करू नका. Let worry not touch you. काळजीचा तुम्हाला स्पर्श सुद्धा होऊ देऊ नका. Let God take over. देवाला ताबा घेऊ दे. Take your places. सगळ्यांनी आपापल्या जागेवर जाऊन बसा प्लीज.